नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एका भन्नाट विषयावरती मी गप्पा मारणार आहे. परमेश्वरानं माणसाची रचना अशी केलेली आहे की आपल्याला असं म्हणता येईल की तुझे आहे तुझं पाशी. म्हणजे तुमचं आरोग्य हे तुमच्या तळ हातावरती आणि तुमच्या तळ पायावरती आहे. आपल्याला सगळ्यांना ॲक्युप्रेशर हा शब्द ऐकून माहीत आहे. पण ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकी कोणती विद्या आहे, त्याचा काय उपयोग होतो, याच्याबद्दल आपल्याला अजून फारशी माहीत नाही आहे. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये विनायक महाजन सर आलेले आहेत. थेट गोव्यावरनं ते कोल्हापुरात आलेले आहेत. त्यांची अशी इच्छा होती की हा ॲक्युप्रेशर हा जो काही विषय आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि आपल्या आरोग्य रक्षणासाठी या थेरपीचा वापर करावा. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या विनायक महाजन सरांचं मी मनापासून स्वागत करतो. मी आज पायात शूज न घालता, बूट न घालता बसलेलो आहे. मला सरांनी आल्या सांगितलं बूट काढा, सॉक्स काढा आणि या लाकडी त्यांनी आणलेल्या उपकरणावरती पाय ठेवून बसा. काय फरक पडतो, मला गेल्या 7 मिनिटामध्ये आपोआप एक एक थोडंसं रिचार्ज झाल्यासारखं, एक अधिक प्रफुल्लित झाल्यासारखं, अधिक फ्रेश झाल्यासारखं वाटते. म्हणजे इथं महाजन सरांनी आणलेली वेगवेगळी उपकरणं आहेत. ही सगळी उपकरणं कशी वापरता येतील आणि आपल्या हातावरचे, तळ हातावरचे किंवा आपल्या तळ पायावरचे कोणते बिंदू कशा पद्धतीनं दाबले तर त्याचा उपयोग आपल्या आरोग्य रक्षणासाठी किंवा व्याधी निवारणासाठी करता येतो, याबद्दल आज मला जाणून घ्यायचे. अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. महाजन सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला पहिल्यांदा विचारायचं आहे, ॲक्युप्रेशर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर ॲक्युपंक्चर असाही एक त्यातला एक प्रकार आहे. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमध्ये फरक काय आणि मुळात ॲक्युप्रेशर ही भारताची विद्या आहे का? नमस्कार. तर अकुप्रेशर हा इंग्लिश शब्द आहे. बिंदू दाबन म्हणता येईल त्याला. मराठीमध्ये आपण बिंदू दाबन म्हणू. तर ही पूर्वपारंपरिक आपलीच विद्या आहे. पण काही काळाने काही कारणास्तव ती लोप पावली. मग चायना, थायलंड इकडे त्याचा उपयोग होतो. पण माझ्या आता अभ्यासाप्रमाणे की असे तज्ज्ञ अकुप्रेशरमध्ये, बिंदू दाबनमध्ये कोणी तज्ज्ञ नाही आहेत तेवढे, असा माझा ठाम दावा आहे. आणि अकुपंक्चरमध्ये लोकांनी डिग्री घेतलेत, हे घेतलेत, पण ते एखाद्या आजारावरती उपचार करतात किंवा असं मला वाटत नाही की पूर्णपणे ते आहे. तर ही पद्धत जी आहे आपलीच आहे. वात, पित्त, कफ हा आपला आयुर्वेदाने हे केलेला आहे, सिद्ध केलेला आहे. पण दुर्भाग्याने ती पुढे गेली नाही. त्यांची जी काही आपली ही चेकिंगची पद्धत आहे किंवा नाडी परीक्षेची पद्धत आहे ती शिकवली गेली नाही. त्यामुळे ते लुप्त झाले. तर ह्याच्याप्रमाणे मी अकुप्रेशर पद्धती वापरून किंवा बिंदू दाबन पद्धती वापरून आपण ते डायग्नोज करू शकतो किंवा त्याचा निदान करू शकतो. अच्छा, म्हणजे ॲक्युप्रेशरमुळे निदान पण होतं आणि उपचार पण होतात. उपचार पण होतात. तर निदान कसं काय करता येतं? निदान राशीवरती करता येतं. तर राशी हा आपल्याला, राशी म्हणजे आता कसं ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदा, युनानी सिस्टीम सगळ्या ह्या भाऊ बहीण होते. त्यांची तोंड एकमेकाकडे झालेले आहेत, पाठीमागे झालेले, पाठ केले त्यांनी सगळ्यांनी. सगळ्यांनी एकत्र होऊन जर हा विषय घेतला तर अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट आहे ही. आणि ही चार्जेबल आहे, रिचार्ज करते. पूर्वी आपण माकड होतो. माकड असल्यामुळे आपण दोन्ही हात आणि पाय टेकवायचो आणि उडी मारायचो, कितीपर्यंत मारायचो, शेपटी होती. ते सगळं काळांतराने ते सगळं गेलं आपलं. आणि आपण फक्त पायच टेकवायला लागलो, नुसतंच पाय टेकवायला लागलो. त्यावेळी पण बरे होतो आपण. ज्यावेळी आपण चप्पल बूट वापरायला लागलो त्यावेळी आजारी पडायला लागलो आपण. आणि आता तर मुलांना बाहेर सोडतच नाहीत, पोटात घालता येत नाही. म्हणजे प्रेग्नेंटी असताना ते पण घातले असते बूट, चुकीचं आहे. तर ते तळवे जे आहेत हे तळवे चार्जिंगसाठी आहेत आणि अर्थिंग होतं आणि दाबले जातात. तर मी चंद्रेश्वर, गोवा, मडगाव इथे राहतो मी. तर मी दगडावर पळतो अक्षरशः. माझे व्हिडिओ आहेत काही, ते बघू शकता तुम्ही पाहिजे तर. अनवाणी पायाने धावतो मी, धावतो. तर असं आहे. मग ही मला आता कशी विद्या मिळाली थोडक्यात सांगतो मी. तर मी चोगले कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून लागलो. माझ्या कामाच्या ह्याच्यामुळं मी लगेच UDC म्हणजे अपर डिव्हिजन क्लार्क होण्याऐवजी डायरेक्ट हेड क्लार्क दिलं मला प्रमोशन. आणि त्याच्यानंतर मी ज्योतिषशास्त्राचा, तुम्ही विचारला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा काय संबंध आहे, तर माझ्या एस्ट्रॉलॉजीमध्ये लिहिलेलं आहे की मेकॅनिकल इंजिनियर हे शिक्षण बरं होईल. मेकॅनिकल पण काही कारणास्तव म्हणा किंवा मला जाता आलं नाही. आणि न जाण्याचं कारण म्हणजे काय, गोव्याने मला ॲडमिशन दिलं नाही आणि कर्नाटकाने दिलं नाही, कारण दोन्हीकडे अर्धा शिकलो मी. त्यामुळे मला मिळालं नाही. मग शेजारचं जातो म्हणून मी LTCला गेलो, कॉमर्सला गेलो. कॉमर्सला गेल्यानंतर मग ते शिकलो आणि मग गोव्यामध्ये चोगले कॉलेजने मला LTC म्हणून घेतलं.
एडीसी घेऊन हेड क्लार्क झालो, पण माझं मन तिथं रमत नव्हतं. माझं हे मेकॅनिकल डोकं सगळं काय करता येईल. सो त्याच्यानंतर मी आजारी पडलो म्हणजे मला पाठदुखीचा अतिशय प्रचंड त्रास होता. बर फक्त एक जीव देण्याचा एवढाच एक शिल्लक होतं, एवढ्या अरे बापरे. परिस्थितीला गेलो होतो. बर पण त्याच्यानंतर मी ते कोल्हापूरला माझे एक भाऊ, चुलत भाऊ असे होते, त्यांनी मला एक इन्स्ट्रुमेंट आणून दिलं. ते साधारण ह्याच्यापेक्षा मोठं असतं, तर ह्यातलं असतं, ते मोठं असं लूज असतं. तर हे इन्स्ट्रुमेंट मला दिलं गेलं. आणि त्याच्याबरोबर वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांचं ह्याचं दुकान, मेडिकलचं दुकान. तर ते सद्ग्रस्त एवढे चांगले होते म्हातारे, ते म्हणाले हे घ्या आणि आमच्या दुकानात येऊ नका परत औषध घ्यायला, बर असं कोण भेटत नाही. हो त्यांनी दिलं ते, मग त्यांना दिलं, त्यांनी मला दिलं आणि मी ते आणलं घरी आणि मी करत बसलो. बसता मग करता एक अर्धा तास मी असं फिरवत गेलो. अशी काही भूक लागली सडसडीत, तुम्हाला कसं आता परिणाम दिसला तसं सडसडीत भूक लागली. म्हटलं बायकोला काहीतरी घेऊन ये, वडापाव काहीतरी, काही नाही घरी म्हणाली घेऊन ये. ते घेऊन येऊन मी खाल्लं. तेव्हा कळालं की ह्याच्यात काहीतरी जादू आहे. मग त्यांनी पॅम्पलेट दिलं होतं मला, ते आता हरवलं माझ्याकडून, म्हणजे खूप जुनं ते पॅम्पलेट. त्याच्यामध्ये काही पॉईंट्स होते, त्यात एक पॉईंट मिळाला, त्यामुळं मी पूर्णपणे खडखडीत बरा झालो. कसा बरा झालो तर 21 नंबर पॉईंट होता तो त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, दुसरा होता नंबर, पण माझ्या आता ह्याच्याप्रमाणे 21 नंबर थायरॉइड पॉईंट आहे. तर थायरॉइड माझा खराब झाला होता बर म्हणजे पॉईंट. त्यामुळं मला व्हिटॅमिन सी, कॅल्शियम घेतलं तरी शरीराला लागत नव्हतं. माझे दात सगळे खराब आहेत, अजूनही खराब आहेत. हम्म. मग मी फिट केलेले आहेत मी ते. मला कवळी बसवायची परिस्थिती होती. माझ्या आईची कवळी 35 वर्षी बसवली. हेरिडिटरी त्यांच्याकडून आली, वडिलांकडून आली. तर मुलंही झेरॉक्स कॉपी आहेत. हम्म. हम्म. तर ती मी झेरॉक्स कॉपी आहे, थकलेल्या किंवा आजार असलेल्या माणसाची मी कॉपी आहे. त्यामुळे मला सगळं आलं, ते देणगी आली ती. पण मी ह्याच्यावर जोरावरती ते सगळं मी काढून टाकलं. तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की 21 नंबरचा पॉईंट. हां. असे शरीरामध्ये किती पॉइंट्स असतात की जे योग्य पद्धतीनं दाबले गेले तर त्याचा आरोग्य रक्षणासाठी उपयोग होतो? 4100 पॉईंट असावेत. अजून मी गेलो नाही 4100 पर्यंत. बर फार कठीण काम आहे ते. कठीण बरं. म्हणजे मी शोधू शकतो. मी आता दिलेले 41 पॉईंटच लोक करत नाहीत. 41 पॉईंट तुम्ही 41 दिलेले. पॉईंट लोक करत नाहीत. हे 41 पॉईंट तळ हातावरती आणि तळ पायावरती दोन्ही सेम असतात. सेम असतात. सेम असतात. बर पण म्हणजे मग आपल्या तळ हातावरती विशिष्ट ठिकाणी दाब दिल्यानंतर त्याचा आपल्या शरीरातल्या अन्य अवयवांवरती परिणाम होतो असं तुमचं डायरेक्ट म्हणणं आहे? काम चालू होतं. मेंदूला हे जाते, कनेक्टिव्हिटी जाते. मेंदू बाकीचं काम सोडून तिकडे काम करायला लागतो. मेंदूवर प्रेशर कसलं आहे आता, टेन्शन आहे, डोक्यात काय आहे, टेन्शन आहे, ॲसिडिटी आहे, सर्दी आहे, त्यामुळे मेंदू थकलेला आहे. पचवायचं काम आहे. आपण खातच असतो दिवसभर, 24 तास आपण खातच असतो. नाही, आपण या चर्चेचे दोन भाग करूया प्रामुख्याने. चालेल. एक म्हणजे तुम्ही मला सुरुवातीला म्हटलात त्यानुसार की या बिंदू दाबन पद्धतीमुळं हं. आपल्याला आजाराचं निदान करता येईल, करतायत आणि दुसरा भाग की या बिंदू दाबन पद्धतीमुळे त्याच्यावरती उपचारही करतात. 100%. सर्वसामान्यपणे आपल्याला कोणताही आजार झाल्यानंतर आपण इमिजिएटली डॉक्टरांकडे जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. तिथं वेगळ्या पद्धतीच्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानंतर त्याचं निदान केलं जातं आणि मग त्यानंतर आपल्याला औषधोपचार केले जातात. जेव्हा इमर्जन्सी असती त्यावेळेला ॲलोपॅथी औषधाशिवाय पर्याय नाही असं आपण म्हणतो. नाही, इथं पण नाही. हा माझा तुम्हाला एक आक्षेप आहे. बर कारण आता एक प्रसंग सांगतो मी. माझ्या गाडीला 3 मोटरसायकलवाले 3 लोक बसले होते मोटरसायकलवर, आणि 3 गाड्या होत्या, समोरून येत होत्या, आणि मला अंदाज आला की हे तिघापैकी कोणतरी मला ठोकरणार, आणि त्याने नेमकं ठोकरली. चालवणारा नवीन होता, 90 स्पीड 120 स्पीडने चालवत होता. मग माझं प्राईम हे काय होतं की ह्यानं वाचवायचं, साईडला नेली मी, पण शेवटी त्याचा गाठ लागला आणि तो पडला. माझा दरवाजा चेपला, मला बाहेर येता येत नाही, एवढ्या परिस्थितीत मी गेलो. आणि तो फडफडत होता रस्त्यावर बसून. चालवणारा मागे बसला होता, नवशिका समोर बसला होता. तो सांगतो रे तुला जाऊ नको असं करून तो बडबडत होता. तेवढ्यात त्याचं कळलं मला की आता याचं ब्लिडिंग होणार, कारण डोकं आपटलं होतं. मी दरवाजा तोडून बाहेर आलो. दरवाजा तोडून बाहेर आल्यानंतर लोक म्हणतात तुझी गाडी म्हटलं राहू दे, गाडी दुसरी घेता येते, पण माणूस तो वाचला पाहिजे. त्याला मी ट्रीटमेंट दिली ताबडतोब. हे बोट दाबलं, साईडचं दाबल्यानंतर त्याचा जीव वाचवता येऊ शकतो, कारण तो शुद्धीत राहतो. मग तो मनुष्य जो मार लागला होता आतमध्ये शुद्धीत राहिला, पण त्याच्या डोक्यामध्ये ब्लिडिंग चालू होतं. तर ते हे दाबल्यानंतर, दुसऱ्या बोटाचं हे दाबल्यानंतर ते ब्लिडिंग नाकातून बाहेर आलं. बर हा, कारण मेंदूचे 2 भाग आहेत. आता इकडे जर मार लागला तुम्हाला तर इकडच्या मेंदूतून रक्तस्राव होतो, इकडे लागला तर इकडून त्रास होतो. असं क्रॉस मेंदू 2 असं क्रॉस कनेक्शन आहे. त्यामुळं त्याचा जीव वाचला गेला, तो शुद्धीत राहिला. मीच त्याला नेऊन हॉस्पिटलमध्ये घातलं. हॉस्पिटलमध्ये घालून मग तिथून त्याला पुढच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं, गोव्याच्या बांबोळीमध्ये पाठवलं. मग तिथं त्यातून मला फोन आला. मी त्यांचं सेफ्टी म्हणून त्याची हे घेतली, मी कार्ड वगैरे घेतले आणि माझ्याकडे ठेवले, कारण मी मारला असं व्हायला नको, कारण प्रत्यक्षात त्यांनी मारलं होतं मला. मग तिथून संध्याकाळी मी फोन केला त्याला. मी लग्नाला गेलो, त्याच्या परिस्थिती गाडी घेऊन मी लग्नाला गेलो, लग्न अटेंड केलं, आणि त्याचा फोन आला मला, आम्हाला डिस्चार्ज दिलेला आहे नाकातून. त्या डॉक्टरने सांगितलं नाकातून ब्लिडिंग बाहेर आल्यामुळे तो वाचला.
अशी देवानी योजना केलेली आहे खूपशा. पण बर असं एक आपल्याला करायचं म्हणून मी सगळ्यांना हे सांगतो, कोणी डेंजरमध्ये आहे त्याला साईडची बाजू दाबा. आता इथं सुद्धा कुठली साईडची म्हणजे कुठली? साईडची म्हणजे ही जी साईडची आहे. आता तुम्ही सशक्त आहात पण तुमची बॅटरी डाऊन आहे. ही बॅटरी आहे, एक प्रकारची बॅटरी आहे. ही बॅटरी आहे, दुखते बघा. हो आता हो, कमी होणार बघा, कमी हो, झाली. कमी झाली. आता इकडं बघा, इथं एकदम कमी असणार, त्याच्यापेक्षा कमी असणार. हो तर ही शारीरिक बॅटरी आहे बाहेरच्या बाजूला, आणि ह्याच्या आतल्या बाजूला मानसिक आणि प्लस ब्लिडिंग, कॅन्सर, बीपी, शुगर, डिप्रेशन, ॲग्रेशन, मर्डर, सुसाईड, रॉबरी, हे नंतर कालांतरात पुढं आपण त्याच्यावर चर्चा करू. पण हे एवढे डीप, हे एक बोर्ड जर केलं तर डिप्रेशन, ॲग्रेशन, मर्डर, सुसाईड, रॉबरी, रेप हे सगळे बंद होऊ शकतात. माणूस चांगला होऊ शकतो. मनाने वाईट असला तरी कोणी माणूस वाईट नसतो. पण म्हणजे मग या 2 बोटांमध्ये हा, म्हणूनच- आपल्या शारीरिक आणि हा. मानसिक म्हणूनच या दोन्ही बद्दलच्या क्रियांवरती नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. ताकद आहे. आता हे बघा, हे मुद्रा अशीच आहे बघा, ती हो हो मुद्रा आहे की नाही. ही मुद्रा काय आहे, कारण हे नर्वस सिस्टीमचं बोट आहे आणि हे आहे मेंदू, तर ह्याचं कनेक्टिव्हिटी आहे. पण हे आम्ही त्याच्याही पुढे आहे, आम्ही सगळ्यांच्या पुढे आहे, मी छातीटोकपणे सांगू शकतो. पण मग हे जगभर शास्त्र का नाही विकसित झालं? का नाही म्हणजे ते कालांतराने गेलं. आता तर अजीर्ण आहे, ज्ञानाचं अजीर्ण आहे. माझे 50 माझे व्हिडिओ होते घातलेले, तर ते वाईट आहे ही गोष्टी. 50 व्हिडिओ होते, कोणीतरी ग्रॅटिट्यूड म्हणून घातले आणि रागाने काढून टाकले. माझे यूट्यूबवर होते, माझे उत्स्फूर्तपणे बोललेले इंग्लिश व्हिडिओ आहेत, पण ते काढून टाकले, हरकत नाही. पण मग माणसाच्या मनातील षड्रिपू राग कमी करण्यासाठी ना. पण हे तुमचं बिंदुदापन शास्त्र उपयोगी पडतं. 120%. माझ्याकडे आता माझ्याकडे एक व्यक्ती होती, माझ्या कामाचा अंडर काम करायची, तर तिला बायकांकडे बघण्याचा दोष होता, विकृतीने बघायचा तो. मग त्याला बोलवून मी हे बोर्ड दाबलं, त्याला सांगितलं नाही मी, हे बोर्ड दाबलं, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तो बघायचं सोडून दिलं त्याने. हे बापरे. प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल. आणि तुम्ही करून बघू शकता. पण म्हणजे आपल्या हातातील प्रत्येक बोटामध्ये एक वेगळी ताकद आहे, वेगळी जादू आहे. 5 आहे, पंच हे आहे, ते पंच बाण आहेत, 5 बाण आहेत. काय म्हणजे कोणत्या हे बोटाचं बघा, काय महत्व? हे बघा, आता सांगतो. फिजिकल पॉवर, मेंटल पॉवर, बीपी, शुगर, डिप्रेशन, ॲग्रेशन, मर्डर, सुसाईड सगळे आले. इन्फेक्शन सगळं आलं, कॅन्सर आला झाला. हे हात आणि पाय, हे दोन्ही हात आणि पाय आहेत. ही बोट? नाही, हे बघा, ही मधली 2 बोट. अच्छा, मधली ही 2 बोट. दोन. ओके. हात पाय आहेत ना, सायटिक नर्व आहे. म्हणजे या एका बोटामध्ये असंख्य काम आहेत. हे आहे सायनस, डोळ्याचं सायनस, नाकाचं सायनस, मान आहे, दोन बोटं. सर्दी आहे. हे आहे अंगठा आहे, माझ्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. अंगठा आहे, आतली बाजू आहे कानशील, हे कानशील आहे. थोडक्यात इथं आता बघा, हे बघा मी चित्र काढलेलं आहे. हे चित्र, हे आपलं डोकं होतं, त्याला डोळे आले, सगळं आलं. तेवढं दाबलं तर तुमचं सगळा हा भाग, थोडक्यात हा भाग म्हणजे अंगठा, कळलं का? एवढं कसं आहे. मग दुसरा भाग म्हणजे दुसरी 5 भाग आपल्या पुढे येतीलच ते. तर हे सगळं ह्याच्यामध्ये काहीही तुम्ही बरं करू शकता किंवा प्रिव्हेंट करू शकता. म्हणूनच आज मी 65व्या वर्षी 35 वर्षाची एनर्जी घेतलेली आहे ना. नाही, तुमच्या पुस्तकात तुम्ही असं लिहिलेलं आहे की जेवढं तुमचं वय आहे तेवढं तुम्ही चाललं पाहिजे. हो, मी चालू शकतो आणि मी परवा सुद्धा चाललेला आहे. म्हणजे 6 महिन्यात एकदा मी टेस्ट करतो. म्हणजे जर 52 वय असेल तर 52 किलोमीटर चालायला चालायचं. चालायलाच पाहिजे माणसाने, कारण आता चालणं कमी झालेलं आहे. आणि ते अनवाणी चालायचं नाही, तुम्हाला अनवाणी समजा शक्य असेल, आम्हाला देवानी चंद्रेश्वर महाराजांनी आम्हाला कृपा केलेली आहे, दगडाचा रस्ता दिलेला आहे, त्याच्यावर मी चालतो. बायको सुद्धा चालते माझी. बायको पण आज 60व्या वर्षी गिरनार चढते. 60 वय आहे तिचं. तिला शक्य नव्हतं, कर्कराशीची तिची, पण जराशी कर्करास म्हणजे कशी, त्यांना शारीरिक कष्ट, काही रशीना शारीरिक कष्ट नको असतात, आराम पाहिजे असतो. पण तिला माझ्या ह्याच्यामुळे उत्स्फूर्त हे घेऊन ती पण आता मला भरपूर साथ देते. त्यामुळे गिरनार आता परत चाललो आम्ही, 14 तारीखला चाललो. पण मला सांगा की तुमचा या सगळ्या म्हणण्याला शास्त्रीय आधार काय? शास्त्रीय आधार काही फक्त तुमची श्रद्धा आहे? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्य रक्षणासाठी बिंदू दाबन पद्धती म्हणजेच ॲक्युप्रेशर हे अतिशय उत्तम शास्त्र आहे. कोणताही आजार उद्भवू नये याच्यासाठी सुद्धा, आणि आजार झाल्यानंतर त्याच्यातून रिलीफ मिळवण्यासाठी सुद्धा. ॲट द सेम टाइम तुम्ही असं म्हणता की आरोग्याचा आणि तुमच्या जन्मराशीचा पण संबंध आहे. आधुनिक विज्ञान याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, पण आता खूपशे व्हिडिओ तुम्हाला येत असतील. काय झालंय, युट्यूबवरती खूप गायडन्स पण आहे, मिसगाईड पण आहे. सगळ्याचं अजीर्ण झालंय, ज्ञानाचं पण अजीर्ण झालं. त्यामुळे खरं कोण आहे, खोटं कोण कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पडताळा करून पाहावा. गोव्यामध्ये माझे आता असंख्य पेशंट आहेत, करोडो पेशंट झाले माझे, करोडो पेशंट झाल्या. अशा केसेस आहेत, बऱ्या होतात, नंतर विसरून जातात किंवा मला पण टाकून देतात, असं पण आहेत. वाईट अनुभव पण आहेत, पण चांगले अनुभव असे आहेत की आज गेली 10 वर्ष ते पेशंट
माझे काही रेफरन्स मी माझ्या पुस्तकमध्ये दिलेले आहेत. 10 वर्ष विना डॉक्टर विना हे जगू शकतात लोक. मी तर जगू शकतो, मी जगलेलोच आहे. तुम्ही हे व्यवसाय म्हणून करता की सेवा म्हणून? तर मी चौगले कॉलेजमध्ये होतो. मग देवानी मला देणगी दिल्यानंतर माझा देवाचा प्रश्न येतोच ना परत. त्यांनी मला आदेश दिल्यानंतर मला ते जॉब मी सोडला. मी 11 वर्ष सर्व्हिस सोडली, मी बरं. विहारच घेतली बरं. आणि डेली विजिट्सवरती आलो. कोण येणार डेली विजिट्सवरती? पण डेली विजिट्सवर येऊन मी पुण्यामध्ये 6 महिने ट्रीटमेंट दिली. बायको म्हणाली तुम्ही आता काय करणार? पुण्यामध्ये मला एका व्यक्तीने बोलवलं ट्रीटमेंट करायला या. मी म्हटलं एकासाठी येत नाही, मी 25 लोक दिले तर मी येणार. ते म्हणाले 25 लोकांचे पैसे देतो. म्हटलं अजिबात येणार नाही, मला बरं. 25 लोकांचे पैसे नको आहेत तर मी येणार. मग त्याच्या मित्राने 25 लोक तयार केले आणि मला जागा दिली, हे दिली. ते 6 महिने तिथं केले. देवाने, आता देवाचा प्रश्न पण नाही तो, 6 महिने देवाने योजना केली ना माझी पेन्शनची. 15 दिवस जायचो मी. आता कसं मी कोल्हापुरात येतो तसं पेन्शनची योजना त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी माझी पेन्शन सुरू झाली त्यावेळी ते कालांतरानं मग घरचे पण लोक नको म्हणाले, जाऊ नको, लांब होतं, हे होते, खूप लांब होतं. मी बंद करून गोव्यात चालू केलं. गोव्यात तर होतंच माझं, ते आणखी झालं. मग माझं चालूच आहे ना आजपर्यंत. कोणकोणत्या आजारांवरती तुम्ही ॲक्युप्रेशर या थेरपीद्वारे उपचार करता? कुठल्याही आजारावर, एनिथिंग. माझी बॅक एक स्वतःचीच आहे आणि असे हजारो असंख्य पेशंट आहेत बॅक एकचे. कॅन्सरचे पेशंट आहेत, पण कॅन्सरचं कसं आहे तर डॉक्टर आणि यांचं सहकार्य पाहिजे. त्यांनी ते दोघांनी मिळून कोऑपरेशन करून ते करायला पाहिजे. ते करत नाहीत. शोकांतिका काय आहे, डॉक्टर करत नाहीत. बरे झालेले डॉक्टर सुद्धा आहेत पण सांगत नाहीत. त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे ना छातीठोकपणे. आता त्यांना काय वाटतं आपले गिराईक जाईल, आपलं नाव बदनाम होईल, उलट तुम्हाला मदत होते. आता डॉक्टरांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. हे पण कसं आहे, मला जर खोकला झाला असेल हां. तर मला डॉक्टर एखादं कफ सिरप देतात. हां. मला सर्दी झाली असेल तर एखादी गोळी देतात. हं. ती घेतल्यानंतर मला लगेच पुढच्या 24 तासामध्ये फरक पडतो. अशा पद्धतीनं या बिंदू दाबन पद्धतीचा पण तत्काळ उपयोग होतो का? 1 सेकंदात होतो. आता तुम्ही नवीन आहात, प्रॅक्टिस केलं नाही. माझा पेशंट जो आहे, आता मी हजारो पेशंट, लाखो पेशंट माझ्याकडे येत नाहीत. ते मला बिंदू विचारतात, सगळं फ्री ऑफ कॉस्ट. माझा चार्ट दिलेला असतो फ्री ऑफ कॉस्ट. आता फॉर एक्झाम्पल तुमची धनुरास तर तुम्ही फक्त 28 नंबर दाबा, तर खोकला गेला. खोकला सर्दीचा पण आहे, ॲसिडिटीचा पण आहे. पण मग प्रत्येकाची रास वेगळी असेल तर प्रत्येकाचा तो बिंदू पण वेगळा असतो. हां, बिंदू वेगळा असतो. म्हणूनच 41 पॉईंट म्हटले मी. 4100 आणि मी 41 दिलेत. तेवढेही करत नाहीत. म्हणून राशीप्रमाणे परत 5-5 बिंदू आले. 5 ते 10 बिंदू, 15 बिंदू. आता तुमचे इकडं डाव्या बाजूला तुमचे 2 बाजू करतो आम्ही. एक चंद्ररास, लग्नरास आणि सूर्यरास. तर इकडं तुमचे कॉमन आहे, कारण इकडं तुमची कन्या आणि कुंभ आली. कन्या आणि कुंभ दोन्ही बहिणी. सो इथं 4 पॉईंट, इथं 4 पॉईंट, 9 पॉईंट केले की तुम्ही बरे झाले. तुम्हीच प्रॅक्टिस करा आणि तुम्हीच तुमचा अनुभव द्या. हे शूटिंग सुरू करण्याआधी सरांनी माझी कुंडली मागून घेतली. माझ्या कुंडलीचा अभ्यास केला. अभ्यास म्हणजे 1-2 मिनिटं फक्त त्यांनी बघितली आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मला थोडा शुगरचा त्रास होतोय, तर तुम्ही या गोष्टी केल्यात तर तुमची शुगर नक्कीच कमी होईल आणि ती शुगर जाईल, इथपर्यंत तुमचा दावा आहे. माझी शुगर 170 होती, कारण मलाही काय माहीत नव्हतं ना यातलं. त्यामुळे मी अनुभवाने केला. आज माझी 96 आहे. काढून चेक करून बघा, आता सुद्धा बघू शकता 96 आहे. पण त्यासाठी तुम्ही पथ्य पाणी करत असाल? काहीच नाही, मी सगळं खातो. म्हणजे गोड कुठलीही गोष्ट अतिरेक करू नका. बरोबर. तर त्याच्यामध्ये पण थोडंसं माझं हे आहे. तर आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा लिंबू पाणी घ्या. बर. लिंबू पाणी हे केमो आहे आणि ते कसं घ्यायचं, लोक काय म्हणतात, एवढं घेतलं त्रास होतो, ॲसिडिटी होते, हे होतं, हाडं मऊ होतं, असे लोक अपप्रचार खूप आहे. पण कुठलीही गोष्ट प्रमाणात घेतली तर ते औषध आहे. तर मी पाव लिंबू घ्या म्हणतो. पिळून पाव लिंबू घ्या, ते केमो आहे. आणि मी गेले 25 वर्ष घेतोय. माझे हाडंही मऊ नाही, काही प्रॉब्लेमही नाही. तर लिंबू ड्रेनेक्स सारखं काम करतो, हार्पिक सारखं काम करतो. संडास धुण्याऐवजी, ती भांडी धुण्याऐवजी संडासची आपलं पोट धुवा. रोजचं संडास रोज केलं पाहिजे. म्हणजे लोकांना काय वाटतं, इकडून भोक आहे, रोज संडास गेलं नाही. 28 फूट आतडं भरलेलं आहे प्रत्येकाचं. मग कशावरून कळतं, तर तो रोजची विष्ठा तुमची रोज गेली पाहिजे. ते चेक करायला पाहिजे. तुम्ही घाण म्हणता, तुम्ही घाण नाही आहे. तुम्ही ब्रँडेड खाता तर ब्रँडेड तुमचं हे असलं पाहिजे. संडास पण ब्रँडेड पाहिजे ना. घाण काय ते चांगलंच खातो ना आपण. साधी गोष्ट आहे ना. घाण कंटाळता का? मी कंटाळत नाही. ॲक्च्युली वृश्चिक राशी अशी आहे, ती कशालाही कंटाळत नाही. तुमची वृश्चिक माझी वृश्चिकच आहे, त्यामुळे ठामपणे सांगतो मी. वृश्चिक राज असल्या. पण ज्यांचा या सगळ्या राशी भविष्यावरती किंवा या सगळ्या भविष्य नाही, पण ह्याच्यावरती जर विश्वासच नसेल, कारण असं म्हणतात की कोणत्याही व्याधीवरती उपाय मिळतात, पण जर त्याच्यावरती विश्वास असेल तर त्याचा गुण येतो. सो तुमच्या या सगळ्या शास्त्रावरती माझा विश्वासच नसेल तरी सुद्धा गुण येणार का? काही लोकांनी मला सांगितलं, मला ते तुमच्यासारखे म्हणजे
म्हणजे लोक असतात ना, "ए, तसलं काय सांगू नको." मग आमच्या इकडे गोव्यामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहेत, ते तर अजिबात हे करत नाही. आता ते लोक मुद्दाम राशी काढून घेतात. प्रेग्नंट मुलीला ट्रीटमेंट देऊन त्याचं झाल्यानंतर त्याच्या राशी काढून देतो मी, त्यांचे पॉईंट देतो. 1 वर्षाच्या मुलाला आता घेऊन ते येतात माझ्याकडं. प्रेग्नंट असताना मुलगा हालचाल करत नव्हता, परवाची गोष्ट आहे, 1 वर्षापूर्वीची. पोटामध्ये हालचाल करत नव्हता. त्याची कारणं काय निघाली? तिची राजपण धनू निघाली, दुसऱ्या आणि वृषभ निघाली, आणि काय निघाली, आणि तिला गरमी खूप होती. म्हणजे तुम्हाला तर गरमी खूप होते, पण आतमध्ये गरमी नसते, आतमध्ये सर्दी असते. आतमध्ये ज्यावेळी थंडी असते त्यावेळी आपल्याला बाहेरचं गरम लागायला लागतं. तर ती उष्णता नाही, आतमध्ये सर्दी आहे तुमच्या. त्या मुलाची ती अवस्था का झाली? तर ती आईला न विचारता, पुढे जाणकाराचा सल्ला न घेता थंड पाणी आंघोळ करीत राहिली. तो मुलगा तर घारटला आतमध्ये. मग माझ्याकडे येऊन तो मुलगा हालचाल करायला लागला. माझ्या समोरच त्यांनी पोटाला लात मारली 4-8 दिवसानंतर. आणि मग नंतर होऊन डिलिव्हरी होऊन झाली, आणि तिला दुसरी पण आता कन्सिव्ह होऊन मुलगी पण झाली. केवळ हे अॅक्युप्रेशरमुळे झालं? खूप प्रेशरमुळे झालं. मला सांगा, आपल्या तळ हातावरती कोणकोणते असे पॉइंट्स आहेत की ज्याचा उपयोग कोणकोणत्या व्याधी रोखण्यासाठी होऊ शकतो? हो. तर आता हे जे आपलं बोट आहे, तर ह्याचं मी आता थोडंसं शरीर आपलं कसं आहे, घराप्रमाणे मी हे केलेलं आहे. घराप्रमाणे घर जसं असतं ना तसं हे विभागित केलेलं आहे. मग थोडक्यात हा भाग म्हणजे बाल्कनी, आणि इकडं मग तुमचं हॉल, मग इथं किचन येतं. असं जर हातापेक्षा पायाला चांगलं येतं तर मी तुम्हाला पायाला दाखवून देतो. हे म्हणजे बाल्कनी, हे म्हणजे हॉल, 2 बोटं पुढची 2 बोटं म्हणजे किचन. हे पॅसेज. आता पॅसेज म्हणजे काय? हात आणि पाय, मधला भाग केला तर पायानं होणार. ही घराची साईड, हे सेप्टिक टँक आहे. एवढं क्लीन केलं तर आपलं घर क्लीन. तर आता दरवाजाप्रमाणे देतो. हे मुखद्वार आहे. या मुखद्वारामध्ये काय काय येतं? टॉन्सिल येतो, घसा येतो, आणि मधला जो सायटिक नर्व आहे ती खाली ती नर्व येते, इन बिटवीन म्हणतो त्याला. ह्याच्यामध्ये डोळा येतो, ह्याच्यामध्ये इन्फेक्शन येतो, ह्याच्यामध्ये कान येतो. फिजिकल पॉवर, मेंटल पॉवर, इन्फेक्शन, सायनस ऑफ द नोज, सायनस ऑफ द आय, सायनस ऑफ द इयर, हेड, झोपेच्या गोळ्या घ्यायची आवश्यकता नाही. इकडे दाबा ना, इकडे दाबलं 13-14 पॉईंट आहेत, लिहिलेलं आहे तिथं. काही डाव्या हाताच्या नाही, दोन्ही हात. डाव्या किंवा उजव्या उजव्या हाताच्या हाताच्या अंगठ्यावरती, नखाच्या मधोमध दाबा. नखाच्या मधोमध. मधोमध मी दाखवेन, म्हणजे तुम्हाला आता दाखवायचं तर हे बघा, हे असं आहे ना, नखाच्या मधोमध म्हणजे हे दाबलं तर तुमची झोप अपुरी आहे. बघा इथं आहे का? बघा झालं, झोप अपुरी आहे, म्हणजे हँगओव्हर आहे तुमचा. मी सांगितलं ना, रात्री मी 2ला झोपलो, सकाळी मी 5ला उठलेलो आहे, आणि प्रवास केला मी, आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रीटमेंट केलेत सकाळी. तरी सुद्धा इतकं फ्रेश राहता तसंच येतं. आहे मी. मग हातावरचे जे पॉइंट्स आहेत तसेच आपल्या तळ पायावरती पण आहेत. हातापेक्षा पायांना प्रायोरिटी जास्त द्या. बर. कारण पाय हे महत्वाचे आहेत. पायावर आपला बॅलन्स आहे, म्हणजे ते आपले फाउंडेशन आहे. म्हणजे ह्याचं कशावरनं शोध निघाला? 50,000 पेशंट मी हातावरच केले. नंतर लक्षात आलं की बाबा हे 50%च होतं, 100% करायचं तर पायाला जायला पाहिजे. सो पायाला केलं तर हाताला करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे दोन्हीकडे एकाच वेळी करायची गरज नाही. जर तुम्ही पण- तळ पायावरती योग्य पद्धतीनं बिंदू दाबन आपण जर केलं तर अनेक व्याधी बऱ्या होतात असं तुमचं म्हणणं आहे. यासाठीच हे इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यावर केलं तर ते सगळं जनरल झाडू, हिऱ्याचं झाडू होऊन जाईल. त्याच्यावर हिऱ्याचं झाडू होऊन जाईल. याचा वापर कसा करायचा? वापर ते ठेवायचं खाली, हा. त्याच्यावर चालायचं लेफ्ट राईट, बर. किंवा लेफ्ट राईट करू शकता. ह्याचे व्हिडिओ पण आहेत, आपण नंतर व्हिडिओ पण देऊ. हो. ही जी सगळी तुम्ही इन्स्ट्रुमेंट आणलेली आहेत याचा उपयोग काय होतो? तर आता काही लोकांना घरात काहीच नसतं, तर घरात आपली फणी असते, याला आपण फणी म्हणू. हे मी तयार केलेलं आहे, फणी म्हणू. तर जी ही फणी आहे, तर ही फणी पण वापरू शकता. ही फणी म्हणजे अशी असते, किंवा इथे दात असतात, तर कुठलाही भाग वापरू शकता तुम्ही. पण मी मुद्दाम तयार केलेली आहे, खास मुलांसाठी केली. याला मॅजिक रूलर हे नाव आहे. बर. ही मुलांसाठी केली कोरोनाच्या आधी. पण कोरोना आल्यामुळे ते माझ्या शाळेमध्ये एक प्रोग्राम चालू होता, तो मग बंद पडला. मग त्याच्यानंतर दुसरे हेडमास्टर आले, कोण आले, मग चेंज झालं. ते काही गोष्टी घडल्या. पण हे बघा, आता इथं फिजिकल पॉवर, मेंटल पॉवर सगळे, म्हणजे हे असं पण दाबू शकता. समजलं ना? हे सगळं जे मागाशी मी सांगितले पॉईंट ते दाबू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे काय? दरवाजे बंद करा, खिडक्या बंद करा, तर डास आत येणार नाही. डास म्हणजे कोण? हे जंतू सगळे. कोण जे शिरतात ते ह्याच्यातूनच शिरतात. सो तुम्हाला प्रतिबंध करायचं असेल तर सुरुवात इथून करा. कानाचं हे दाबा, कान तुमचा ठीक झाला, हे इन्फेक्शन ठीक झालं, शरीरात कुठलंही इन्फेक्शन असू देत तर हे ठीक होतं. डोळा बरा होतो. आणि इथं सर्दी आहे, इथं सर्दीचा ग्लँड आहे, तो बंद होतो. हा घसा बरा होतो. टॉन्सिल इथं आहे, याच्या मुळात टॉन्सिल येतो. मध्ये इन बिटवीन म्हणजे सायटिक नर्वची येते, सायटिक नर्व, आणि इकडे येतो घसा. मग राशीप्रमाणे पुन्हा पॉईंट्स अगदी खास स्पेसिफिक होतात. पण राशीप्रमाणे केलं तर तुमचं आयुष्यभर तुम्ही ती आरोग्य कुंडली म्हणून वापरू शकता. अरे बापरे. मग आता हे पट्टी झाली मी केलेली. समजा बाजारात अवेलेबल नाही, माझ्याकडे अवेलेबल आहे. ही आता नवीन मी मॉडेल तयार केलं, या वर्षीचं नवीन मॉडेल आहे, जुनं आहे
खूप प्रमाणात मिळत नाही, पण हे त्याच्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आता मला सांगा, ही जी तुम्ही आता तयार केलेला आहे, हां आता ही एक प्रकारे तुम्ही म्हणलं असेल घरातला कंगवा जो हो असतो बरोबर त्या कंगव्याचा पण वापर करता वापर येतो. करू ज्या बाजूला हे असे दात्रे आहेत, हं. हे दात्रे घ्यायचे आणि आपण आपल्या या दोन्ही 120 बोटांच्या मध्ये दुखत असेल 120 नाहीतर 10 वेळा, प्रेमाने दाबू नका, रागाने दाबा. असं किती वेळा करायचं? ते 10 वेळा दुखत असेल तर 120 वेळा, नाहीतर 10 वेळा, 2 मिनिट करायची. अच्छा, असं 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 करत राहायचं. तुमचं तुम्ही प्रेमाने करताय तर ते हळू- हे हळू. नको तुम्हाला, हे नको. कारण काय, जरासं नाही, मला दाखव. भीती वाटते. नाही हे बघा, भीती वाटतेच, ते धनुला भीती वाटते. हे बघा दुखतंय, कान आहे हो, झाला, इथं बघा इन्फेक्शन आहे, हे जास्त दुखतं, हे कमी दुखतं. आता इथं तुम्हाला काहीच दुखत नाही, पण इथं तुम्हाला आहे ना, हे बघा उलट्या ह्यानी दाबतो मी, पोट यांचं खराब असतं, हे बघा मध्ये दुखतं झालं. आता इथं हे दुखणार नाही, हे दुखणार नाही आहे, पण इथं दुखतं कारण टॉन्सिल आहे, कळलं ना. तर राशीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे म्हणून केलं. मग राशीत जर डायग्नोज झालं तर आणखी काय पाहिजे. आयुर्वेदाच्याही पुढे आहे, म्हणजे मी हे करत नाही, त्यांच्याशी कॉम्पिट करत नाही किंवा हे नाही, तर आयुर्वेदवाल्यांनी शिकावं असे माझी इच्छा आहे. डायग्नोज करण्यासाठी याचा वापर करा. नाही, आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली बॉर्डर खूप धुसर असते. नाही हे माझा आता श्रद्धा तुम्ही जे सगळं सांगताय हे श्रद्धेचा भाग आहे का? नाही नाही नाही, श्रद्धेचा भाग इथं नाही आहे. म्हणून तर मी पुस्तक लिहिलं, पुस्तकमध्ये मी दिलंय ना, प्रॅक्टिकल केलंय. माझं मराठी पुस्तक कुठे आहे ते? मराठी पुस्तक मी ठेवलं तर बाजूला, पण ठीक आहे. हं. हिंदी, इंग्रजी आणि मराठी नाही, अशा आहे. तिन्ही भाषेमध्ये आपलं हे नाही, पुस्तक आहे. सिद्ध केलेलं आहे. हे शिरोडा इथं सगळं ट्रीटमेंट दिलेले आहे, हजारो लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे. तर हे ट्रीटमेंट दिलेले आहे आणि ट्रेनिंग दिलेलं आहे, पण आता करत नाहीत त्याला माझा दोष नाही आहे. पण हे सगळं आहेत प्रॅक्टिकल, हे तुम्ही लोकांना शिकवलेलं आहे. शिकवण्यामध्ये हे शिकवणेच आहे. म्हणजे rather than म्हणजे हे जे काही बिंदू दाबन पद्धती, ॲक्युप्रेशर आहे, याचा जास्तीत जास्त प्रसार प्रसार प्रचार व्हायला, व्हावा हो. यासाठी प्रयत्न करतो. ह्यासाठीच चाललेलं आहे. नाही तर मी कमर्शियल झालं तर आज मी किती, मला लोक पैसे द्यायला तयार आहेत. मी ते पैशाच्या अगेन्स्ट नाही आहे, म्हणून तर तुम्हाला ती पुण्याची गोष्ट सांगितली ना. तुमच्या हातामध्ये एवढी कडी का घातली तुम्ही? तर हे जे आहे ना, हे कडी घालायचं कारण म्हणजे काय, तांबा हे उष्णता वाहक आहे, हो, त्यामुळे लोकांची उष्णता मला येते, मी पण घातलेलं आहे. पण माझं पण तेच कारण आहे की उष्णता शरीरातली शोषून शोषून घेतली घेते. जाते. ते चांगलं काम आहे, पण मला तर जास्त येतात म्हणून मी जास्त घातली. किंवा देवाची योजना ती कुठेतरी गेलं, घे घाल बाबा म्हणतात, घालतो मी. तर 3 घातलेत. परत शेगावला गेलो होतो, तर शेगावला परत देवाचा प्रश्न होतो, मग तिथं तो बसला होता बाहेर एक बरोबर घेऊन, ते एक घाल आणि एक घातलं. तर ते त्याचा उपयोग काय होतो, मला ट्रीटमेंट दिल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये उष्णता होते आणि डोक्यात असे फोड येतात ताबडतोब, संध्याकाळपर्यंत असे फोड येतात. का बरं? लोकांची उष्णता माझ्या अंगात येते ना, बर, उष्णता येते, पण अशी उष्णता ट्रान्सफर होते. ट्रान्सफर होते सगळी. ते खूप शास्त्र खूप हे आहे, तो विश्वास पटण्यासारखं नाही, पण प्रॅक्टिकल. आता तुमचे सुद्धा बिंदू, म्हणजे जर माझी आई आता दुसऱ्या गावाला राहत होती तर तिचे बिंदू मला आधीच मला कळीत व्हायचे. किंवा हे नॅचरोपॅथीमध्ये एक ती हे आहे, म्हणून दुसऱ्याचं तेल लावणे, मसाज करणे, त्यांना त्रास होतो. इवन जे कोण आपले ब्युटी पार्लरवाले आहेत, ब्युटी बायका, त्यांना खूप त्रास होतो. त्या माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात. ते लोकांचा ट्रान्सफर होतो, निगेटिव्हिटी ट्रान्सफर होते, आजार ट्रान्सफर होतात. आयुर्वेदानुसार प्रामुख्यानं पित्त, वात आणि कफ हो. या 3 आधारे संपूर्ण शरीराचं ते एक प्रकारे स्कॅनिंग करतात 100%. आणि त्यातल्यानुसार त्याच्यातला आजाराचं वर्गीकरण करतात. तुमच्या याच्यानुसार सुद्धा हे 3 पित्त, वात, कफ ह्याच्यानुसारच तुम्ही उपचार करता. एका लाईनमध्ये सांगतो मी, वात इज रिक्वायर्ड फॉर ॲक्शन. तुमची ॲक्शन जर चांगली पाहिजे, चालणं फास्ट पाहिजे, तर वात पाहिजे. बरं. वात हा नितळ पाहिजे, म्हणजे अगदी परफेक्ट पाहिजे, तर तुम्ही चालू शकता. नाही तर आ ओ ओ होतं. पित्त पित्त हे पाहिजे, पण आमचं ते एवढं वाढलेलं आहे की ते पिवळं झालं, मग हिरवं झालं, मग आणि कसलं झालं, तांबडं झालं. तेवढ्या लेवलला घेऊन जायचं नाही. पित्तावरती औषध साधं पाणी, पण त्या लेवलला आमची फिटनेस नाही आहे ना, त्यामुळे मला साधं पाणी चालत नाही. मी साधं पाणी पिलो तर माझं पित्त कमी होतं. पूर्वी मला काकडी लागायची, रोज एक काकडी खा जेवणानंतर, पित्त पूर्ण जाणार. पण असं म्हणतात उलट काकडीनं पित्त वाढतं म्हणून. नाही, हे बघा, आता तुम्ही कसं, तुम्ही लोकांनी सांगितलेल्यावरती विश्वास ठेवता, पण मी प्रूव्ह केलेलं आहे. आणि करून बघा, 20 दिवस करून बघा. कारण काकडी ही रामबाण उपाय आहे. बर, रामबाण. बरं, काय होतं, तुमचं पित्त साठलेलं असलं तर काकडी ती पातळ करते. तुम्हाला असं वाटतं की खोकला वाढतो, सर्दी निघाली, आणि निघण्यासाठीच तर काकडी खाता येणार. पित्त हे सुकलेला कफ आहे. म्हणजे गावठी भाषेमध्ये सांगतो, मला काय शास्त्रोक्त, मी कुठली डिग्री घेतलेली नाही आहे, त्यामुळे गावठी भाषेत सांगतो. तर थोडक्यात चिबूड म्हणून प्रकार येतो इथं, फुटं. तर ते 1 महिना खा तुम्ही त्या सीझनमध्ये, 6 महिने तुम्हाला ॲसिडिटी नाही होणार. आता होळीनंतर कलिंगड खा. कसं खायची पद्धत आहे, कलिंगड असं पुसून सगळं ते पांढरं बिंढरं सगळं हे करून पाणीसारखं खा. 3 दिवसात ॲसिडिटी निघून जाईल आणि तुमचा मूत्रविकार सगळे जाऊन जाईल. ते माझे व्हिडिओ पण आहेत त्याच्यावर, कसं काढायचं ते
खायचं कसं, त्याच्यावर सगळे व्हिडिओ आहेत. खूपशे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, मराठी आहेत, कोकणी आहेत, इंग्लिश आहेत. एकीकडे आपण असं म्हणतो की आपल्याकडच्या आहारांमध्ये खरं तर खूप मोठी शक्ती आहे, ताकद आहे. 100%. म्हणजे आपण जर कारलं खाल्लं किंवा आपण जर जांभूळ खाल्लं तर त्याचा उपयोग शुगर कंट्रोल करण्यासाठी होतो. पण त्याच वेळेला कारलं खाल्ल्यानंतर पित्त वाढतं असंही म्हणतात. बरोबर. तर मग सांगतो. कोणत्या आहारामध्ये काय टाळलं पाहिजे आणि ते कसं खाल्लं पाहिजे? नाही, खरं सांगायचं म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीला गुरु पाहिजे. आता गुरु हे अर्धवट आहेत. आता सध्या कलियुगमध्ये गुरु हे अर्धवट आहेत. गुरु मान्यच केलं जात नाहीत. सगळेजण म्हणतात मी स्वयंभू आहे. हा, नाही, पण असं असत नाही कधी. हे वाढलेलं आहे लोकांचं. हो. हे वाढलेलं आहे. सल्ला देणं वाढलंय, सल्ला घेणं नाही. देणं खूप वाढलंय. कारल्याबद्दल तुम्ही विचारला तर कारलं तुम्ही जर डायरेक्ट भाजी केली तर तुम्हाला त्रास होणार. तुम्हाला बर कारण धनुरस आहे, पित्त, ते पित्त वाढतं. मग आणि कुंभराशीचं कोण आहे, तो एन्जॉय करणार. त्याला गरमी पाहिजे, तुम्हाला थंड पाहिजे. सो तुम्ही काय करायचं, कारलं थोडंसं मीठ लावून ठेवायचं, पिळून काढायचं त्याचा वरचा भाग आणि नंतर कारलं खायचं. सेफ जर करायचं असेल- मला हेच मुळात मान्य नाहीये की आपल्या राशीनुसार आपल्याला प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म वेगळा कसा असेल. कारण त्या कोणत्याही वनस्पतीमध्ये, भाजीमध्ये त्याचे त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते माझ्या शरीरावरती तेच परिणाम करणार. बरोबर. रास बदलली म्हणून त्याचा परिणाम कसा बघा, बदलतो? तर आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेला, हे मधातून घ्या, हे दुधातून घ्या, हे ह्याच्यातून घ्या. का सांगितलं जातं? पूरक पाहिजे, पूरक, तारक बरोबर मारक. बरोबर. सो तुम्हाला पूरक काय आहे, ऍसिडिटी असलेलं खाऊन तुम्हाला उपयोग नाही, म्हणून तुम्ही पिळून ते टाकताय ना. राशी त्याच्यासाठी मदत करतात तुम्हाला. तुम्ही राशी कशासाठी मदत करतात, तुम्हाला मदत करतात त्या. तर ते तुम्ही पिळून टाका. आता फॉर एक्झाम्पल जांभूळ खाल्लं, जांभूळ खाल्लं म्हणजे तुमचं ते त्याच्यामधलं हे कमी होईल. कारलं खाल्लं, शर्करा कमी होईल, पण मूळ तुमचं तसंच राहणार ना. शुगर तयार व्हायचं राहणार ना. पॅन्क्रियाज ऍक्टिव्ह करा ना. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी आमच्याकडे औषध नाही आहे, मी औषध कुठलंच देत नाही. पॅन्क्रियाज पॉईंट दाबा, 24 नंबर पॉईंट दाबा. म्हणजे कुठला? 24 नंबर आहे त्याच्यात दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे. 24 नंबरचा पॉइंट म्हणजे शरीरातला त्याच्यात कोणता? आहे शरीरातला म्हणजे स्वादुपिंड, हो, पॅन्क्रियाज, त्याचा पॉईंट इथं 24 नंबर आहे. तळपायावरचा. तळपायावर आहे, हातावर पण आहे. तर तो जर हातावरचा कुठला? हातावरचा इथं येतो, इथं येतो, इथं. म्हणजे अनेकांना जर शुगरचा त्रास असेल हां. तर त्यांनी बसल्या बसल्या असा जर पॉइंट. नाही, पण लोक कसे करतात त्याचा, एवढा पॉईंट केला तर शुगर कमी असं नाहीये. म्हणून मुळात जा तुम्ही, तुमची प्रकृती पहिले शोधा. आता तुमची प्रकृती काय आहे, पित्त प्रधान, पण दुसरी कुठली आहे, कफ प्रधान. मग आता चपातीचं पीठ मळताना पीठ किती घालायचं आणि पाणी किती घालायचं हे कळायला पाहिजे का नको. तसं तुम्ही आता काय आहार घेतला पाहिजे हे पण तुम्हाला शरीर सांगतं, पण आपण लक्ष देत नाही. शरीराची जे काय आपलं हे आहे, संवाद नाही आपला आपल्याशीच संवाद नाही. माझं शरीर मला सांगतं, आता गोड खा, जिलेबी खातो. आता शेगावला गेलो मी, 7-8 कचोरी खातो, हॉटेलवाला बघत राहतो. ह्या वयात सुद्धा मी 7-8 कचोरी खातो आणि ठेचा खातो. ठेचा मी मुद्दाम परवा प्रयोगसाठी खाल्ला, खात नाही मी तो. काय करतात ते लोक, काय करतात, एक कचोरी घेतात आणि त्याच्यावर सगळं झापून टाकतात ती कचोरी. चुकीचं आहे ते. आता सुद्धा कोल्हापुरात तुमचे मिसळ खातात, तर मिसळचं तर रस्सा आणि ते खातात, एक ब्रेडला तेवढी मिसळ संपवतात. मी काय करतो, मिसळ दिला तर आणि 4 पीस जास्त घेतो. ते कळायला पाहिजे तुम्हाला. पण पावामध्ये मैदा असतो आणि मैदा मैदा असला शरीराला तरी अपायकारक चालतं. म्हणतात. पण त्यापेक्षा धोका त्या याच्यामध्ये आहे ना, सारामध्ये तर कट घातलं त्याच्यामध्ये जास्त धोका आहे ना. तो लपवायला मी पाव खातो. काट्यानं काटा काढता. हा, असं. आणि तुम्हाला पचनबद्दल बोलला ना, मी कुठल्याही पेशंटला बारीक करायला सुद्धा त्याच्या आहारावर मी नियंत्रणाच्या भानगडीत जात नाही. बर. पण हे बोर्ड दाबल्यानंतर आणि 24 नंबर पॉईंट दाबल्यानंतर दारू पिणारा दारू सोडतो, सिगारेट ओढणारा सिगारेट सोडतो, ज्या जेवणारा कमी जेवतो, जेवताना विचार करायला लागतो. असं आहे. कोणतं बोट? तेच अनामिका, म्हणजे जे आपलं मग सांगितलं मी, डायबिटीसचं बोट म्हणून. अच्छा, हे मधलं डायबिटीसचं बोट आहे. हे बोट ते सगळ्या तुमच्या एक्सेसिव्ह प्रॉब्लेम मधून कमी करतो तुम्हाला. पण याला पुढच्या बाजूला दाबायचं असतं नाही, की अखंड मागच्या दाबायचं बाजूला? ते. याने दाबलं तर चांगलं होतं. हे अखंड दाबायचं एवढं पुढचा भाग. अच्छा. बघा किती दुखतो बघा तो. म्हणजे तुम्हाला इच्छा झाली, आता सिगारेट ओढायची इच्छा झाली, हे दाबा, सिगारेट बंद होईल. पण लगेच नाही होणार, 6 महिने जातील. आणि हे उजवा आणि डावं दोन्ही दोन्ही म्हणजे घेतले नाही, पण- त्याच्यामध्ये आता कसं होतं, उजवं डावं कसं होतं, तुमचे कन्या आणि धनु असल्यामुळे दोन्हीकडे आलं. काहींचे रास वेगळे असू शकते ना, त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडला दोन्ही बोटं केली पाहिजे. म्हणजे त्याला आम्ही मास्टर की म्हणतो. तुमची मास्टर की ही आहे, तुमची मास्टर की ही मधलं बोट आहे, ती तुम्ही रोज केलंच पाहिजे. ते नाही केलं तर तुम्ही प्रॉब्लेममध्येच असणार. पण मग तुम्ही म्हटलात त्यानुसार हातापेक्षा पायाची बोटं किंवा तळपायावरचे जे बिंदू आहेत हा. ते योग्य पद्धतीनं दैनंदिन पद्धतीनं जर दाबले दाबले तर त्याचा नक्की अधिक उपयोग होतो.
100% उदाहरण माझंच आहे. मला सगळं किडनी स्टोन धरून सगळे प्रॉब्लेम होते. मग किडनी स्टोन साठी काय करायचं? किडनी स्टोनसाठी हे डायजेशन पहिला सुधारलं पाहिजे. आता कुठलंही तुम्ही व्हिडिओ काढा, आयुर्वेदिक काढा, कुठे ते पोटाशी आहे म्हणतात ना, हो, तर 100% पोटाशी आहे. पोट पहिला साफ करा. रात्रीचं भाजी खाल्लेली सकाळी दिसली पाहिजे. रात्रीचे भेंड्याच्या बिया सकाळी दिसल्या पाहिजे. रात्रीचे काकडीचे बिया सकाळी दिसल्या पाहिजे. शी म्हणतो तुम्ही, शी म्हणायचा प्रश्नच नाही. ते पचन होऊन बाहेर पडलं पाहिजे 3 तासात. लोक 3 तासात मान्य करायचं, पण मी मान्य करतो ना. मग ठेचा खाल्ला होता मी. ठेचा खाल्ला मी ट्रेनमध्ये सोडून मी घरी आलो. मी घरी घेऊन नाही आलो. खूप त्रास झाला मला. त्रास झाला म्हणजे मला प्रयोगच म्हणून केला होता मी. नाही पण आता काय आहे की किडनी स्टोनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अनेक जण म्हणतात की आता पाणी जे आहे त्या पाण्यातलं क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे, पाणी कमी प्यायलं जातं, 100%. त्यामुळे किडनी स्टोन होतो. तर अशावेळी किडनी स्टोनसाठी कोणता उपाय तुमच्या बिंदू दाबन पद्धतीने केला जातो? तर हे पाणी बिणी सगळं डॉक्टर सांगतात, हे 100% सत्य आहे. ते मी नाकारत नाही. पण मेन मुद्दा आहे आपला पोट. 12 तास फास्टिंग करा. मी सकाळी 8ला खातो, कामाला बसतो, जनावरासारखं काम करतो आणि संध्याकाळी 6 ते 7ला जेवतो. मध्ये मी काही खात नाही. ताक पितो, चहा एखादा पितो, झालं संपलं. एवढंच घेतो. 12 तास रोज माझं 12 तास फास्टिंग असतं. हे डॉक्टर दीक्षितांची जी थेअरी आहे नाही, तीच तुम्ही दीक्षित असं सांगताय. मी म्हणत नाही. त्यांचे वेगळे असेल, मी त्यांच्यात काय इंटरफेअर होत नाही. कारण ते प्रत्येक म्हणून म्हटलं कन्फ्युजन होतं. मग मी काय सांगतो, साधी थेरपी. सकाळी 8ला नाश्ता करा, ते तुमचं जेवण, आणि संध्याकाळी 6 ते 7 मध्ये रात्रीचं जेवण करा. पण आमच्याकडे कामच संपतं रात्री 9 वाजता, संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेपर्यंत आम्हाला मानवर करायला वेळ असत नाही. बरोबर. मग अशा वेळेला 7 वाजता जेवा असं म्हणणं प्रॅक्टिकली अनेकांना शक्य होत नाही. शक्य होत नाही. मग रात्री 10 वाजता जर जेवायचं असेल, 7 वाजता चहा पिता की नाही तुम्ही? नाही, मी वैयक्तिक मी पित नाही, पण अनेक पित असतात. जनरली पितात ना लोक. हो जराशी भूक लागली, मग एखादा डोसा खाल्ला, हो. त्याऐवजी ते 4 डोसा खा. जेवू नका, जेवण घेऊन जाऊ नका. जे आहे ते खा भरपूर. म्हणून मी प्रयोग काय दाखवला तुम्हाला. हे खाल्ल्या, कचोरी खाल्ल्या 7-8. मला कुठे काय झालं? काय झालं? पण असं म्हणतात की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. वेगवेगळे आहे, पण राशीप्रमाणे मी दिलो ते करून. माझे आता तक्रारी केले लोक, पाईलचे आजार आहेत, कॅन्सरचे आजार आहेत, तुम्ही म्हटल्यासारखं स्टोन हातात. माझ्या कार्पेंटरने स्टोन हातात आणून दाखवला ट्रीटमेंट दिल्यानंतर. तो मकर राशीचा, खाणार भरपूर, बसणार, आळशी होता. माझ्याकडे आल्यानंतर सहवासाचा पण परिणाम असतो, गावचा परिणाम असतो. कोल्हापूरची व्यक्ती वेगळी, गोव्याची व्यक्ती वेगळी. सगळं आहार विहार कुठे राहतात हे प्रश्न असतात. तो माझ्याकडे माझ्या सहवासात आल्यानंतर ते स्टोन माझ्या हातात काढून दिले. बायको राहायला तयार नव्हती. आजचा दिवस थांब. शेवटची ट्रीटमेंट दिली, 3री 4थी. स्टोन हातात, त्यात ज्या युरिनचं आपलं बाहेरचं पडण्याची जी क्रिया आहे त्याच्यातून स्टोन हातात घेऊन आला. माझ्याकडे अजूनपर्यंत होते. काय केलं होतं तुम्ही उपचार त्याच्यावरती? ते सगळे त्याचं डायजेशन, मकर म्हटल्यानंतर डायजेशन सुधारले. मग त्याला 4, 5 आणि 34-35 हे आपले नंबर आहेत. 4, 5 आणि 34-35 हे कॅन्सर धरून. म्हणूनच आता माझ्या बोटाला सुद्धा इथं भोग पडलंय. हे मी तासाभरात मी बरे केलेलं आहे. बरं म्हणजे काय, भोग तसंच होतं, पण सगळे वेदना गेल्या, सगळं गेलं. मी माझी पूजा केली, माझं काम केलं. 600 जिमीना ह्या टोकं घातली, ती सगळी घातली. मी स्वतः घातली. ती कार्पेंटर नाही आहे माझ्याकडे. 600 जिमीना ती टोकं घातली, ते सगळं हे केलं, किचन घातल्या, तयार केले. माझं 12 ते 15 तास काम चालू असतं. त्याच्यात टॉकिंगचं वेगळं. सो माझं 24 तास काम चालू असतं रोज. कमाल आहे. हां, तर हे लक्षात घ्या. हे तुम्हाला प्रश्न काय विचारायचे असं पहिल्यांदा मला आज प्रश्न पडलेला आहे. नाही, तुम्ही विचार. मला माझं दुःख काय आहे सांगतो. अजूनपर्यंत कोण प्रश्न विचारायला भेटला नाही, तुम्हीच भेटलात. नाही असं नाही, पण मला हे सगळं इंटरेस्टिंग वाटते. पण त्याचबरोबरती जर याचा एवढा प्रभावीपणे उपयोग होतो तर मग या शास्त्राचं आजपर्यंत प्रचार प्रसार का नाही झाला? प्रचार प्रसार झाला नाही म्हणजे काय, त्याला आता मी जास्त डीपमध्ये जाऊ शकत नाही. कारण ब्रिटिशांना आपली थेरपी पुढे ढकलायची होती. आमचा देश जो आहे ना, त्यांनी मुद्दाम होऊन किंवा त्यांनी कसं केलं मला माहीत नाही, कसं तरी करून त्या आयुर्वेदला चेपलं, त्यांनी चेपून टाकलं. मग त्याच्याबरोबर ही आयुर्वेदातलीच पद्धती आहे. आयुर्वेदातलीच पद्धती आहे. पण ते काय करतात, आयुर्वेदाला बघा दुकानं सांगावं लागतं. आयुर्वेद डिग्री घेतलेली आहे आणि ते ॲलोपॅथिक औषध देतात. नाही, पण मग या सगळ्या याच्यानुसार त्वचेचे काही विकार असतील, जखमा झाल्या असतील, अशा तत्कालीन पण तातडीनं त्रास होणाऱ्या सगळ्या व्याधींवरती पण उपाय होऊ शकतो का? डॉक्टरची आई आली, तिचं भोग आतपर्यंत होतं आणि ती मेंटली पण थोडी हे होती, सगळं होतं, प्रॉब्लेम होता. भोग हे इथून सुई घातली तर एवढी जात होती. तर ती गँग्रीन मी भरून काढलं. पण ते तुमच्या पायावरती मला आता खूप अशा सुरकुत्या दिसत आहेत. नाही, हे आता मी उघड्या पायाने चालतो. माझं आता घराचं काम चालू आहे. सिमेंटमध्ये मी काम करतो. माझं काम प्रचंड काम आहे. बरं. कसलंही काम करतो मी.
मातीत जातो, हे जातो, उघड्या पायानेच असतो. त्यामुळे रेती नेऊन उचलून देण्यापासून सगळं काम केलेलं आहे. मी कुठल्या कामाला माझ्याबरोबर कामाला आला तर तुमचा शेतकरी सुद्धा इथला कोल्हापुरातला माझ्याबरोबर लागणार नाही. अरे बापरे. असं म्हणतात की उघड्या पायानं कधी कधी वाळूतून चालावं, कधी कधी हिरवळीवरती चालावं. हे सगळे आहेत, पण माझं म्हणणं आहे दगडावर चाला. आता मी ह्या दिवसात चंद्रेश्वर माझं जाणं बिणं झालं नाही, कारण माझं घराचं काम दुसऱ्या घरात आमची असं हे चालू आहे काम वगैरे. तर मला ते चंद्रेश्वर जाण्याचा योग आला नाही. बरं. 1 महिने 2 महिने झाले, पण आता आम्ही परत पुन्हा सुरू करणार आहे. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा संपूर्ण रस्ता तापलेला असतो, दगड आमच्या तापलेले असतात. इथं कर्मधर्म संवर्गाने देवाने एवढं चांगलं दिलेलं आहे की बाजूने झाडी आहे आणि केव्हा पाहिजे तेव्हा दिवसभरात कितीही चालू शकता. मुद्दाम तुमची टीम घेऊन एकदा या, बर. आपण करूया प्रयोग. नाही, पण गरम रस्त्यावरनं किंवा गरम दगडावरनं बरोबरच चालणं आहे, डांबरात हे पण उपयोगी पडतं का? नाही, चुकीचं आहे ते. पाव गरम पेट नरम सिर थंडा. तर ते आणि पाव गरम असतात आणि ते डांबरावर आणि गरम होतात, तुमच्या मेंदूला इजा होते, डोक्याला इजा होते. अच्छा. म्हणून त्यावेळी चप्पल घालायला लागले लोक. माती बघा, ऊन गेले की थंड होते, मातीचे घरं ऊन गेले की थंड होतात. हो. आपण सगळं विचित्र ह्याच्यात पडलो ना. मग आता तुम्हाला हे विष पचवायला लागणार शंकरासारखं. त्यामुळे मी विष पचवत आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही काय खाता? मी काहीच खात नाही, जे आहे ते खातो मी आणि पचवतो. दुसरं काय करू शकत नाही मी आता. अॅक्युप्रेशरमुळं संपूर्ण शरीरातल्या सगळ्या व्याधी A to Z, पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. अस्थमापासून कॅन्सर पासून ब्लिडिंग 1 मिनिटात 2 मिनिटात तुम्हाला आता सांगितलं ना. मला इथं आता काच लागलेली, लोकांना लागलेली, 2 मिनिटामध्ये धार थांबते. आता प्रयोग म्हणून सांगतो, तुम्ही जा डॉक्टरकडे आणि डॉक्टरला रक्त काढायला सांगा आणि हे दाबा. मी केलेला आहे प्रयोग. हे दाबल्यानंतर त्याला रक्तच येत नाही, बाहेर येत नाही रक्त, सिरींजमधून पण येत नाही. करून बघा प्रयोग. निसर्गानं आपल्या शरीराची रचना हा, अशी केलेली आहे. बॉडी चार्जेबल, ती बटन आहे, ती सारखी ठेवा आणि हे करा. पण आता काय झालंय, सगळ्यांची बटन खराब झाली. त्यामुळे माझ्याकडे जर आलं तर 3 दिवस तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बरं. काही काही वेळा अशा घटना घडतात, तर तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो. मग मला थोडं इंट्रोड्युशन असतं, परत देवाचा प्रश्न येतो, इंट्रोड्युशन असतं मला. तर आपलं सहस्रचर चक्र इकडे आहे, आज्ञाचक्र इकडे आहे. मग पुढची मला नावं मला माहीत नाहीत, पण मी सांगतो एक कंठचक्र म्हणतो आम्ही. मग इथून नाभीचक्र आलं, त्याच्यानंतर आहानाव चक्र, अशी चक्र आहेत. ती चक्र कार्यान्वित करायला खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया आहे. पण इथं आम्ही ताबडतोब ह्याच्यावरती चालल्यानंतर ती आपोआपच सेट होतं. म्हणजे तुम्हाला आपोआपच त्याचा आधार मिळतो. किती मिनिटं चाललं पाहिजे त्याच्यावरती? 1 मिनिटात 1 किलोमीटर होतं, 10 मिनिटात 10 किलोमीटर. म्हणजे कर्णकटी 1 मिनिट याच्यावरती चालल्यानंतर 1 किलोमीटर चालल्याचे इफेक्ट किंवा effect होतो. त्याचा बाहेर उपयोग होतो. बाहेर कुठेही वॉकिंग करायची गरज नाही. पण हे करून वॉक केलं तर दुधात साखर. मी हे करतो आणि वॉकिंगला जातो. बर. मी सहज 50 किलोमीटर जातो. आता सुद्धा तुम्ही मला म्हटलं सहज 50 किलोमीटर जातो मी चालत. 50 किलोमीटर इझी जातो बाप रे. या वयात. तुमचं वय किती आता? 65 आहे, 64 रनिंग आहे, 65वर लागलं. बाप. आणि पण मग तुम्ही किती वर्षे आता या सगळ्याचा अभ्यास करताय आणि प्रचार गेली प्रसार आता करताय? 24 वर्ष झाली, म्हणजे 25 वर्ष चालू आहे. साधारण किती लोकांवरती उपचार झालेले आहेत? करोडो झाले. करोडो म्हणताना मला असं वाटतं की हजारो असतील. नाही, करोडो आहेत. कारण का माहिती आहे, मी मोजत बसलो नाही आणि परत रिपिटेशन घेत असत ना. माझ्याकडे आठवड्याला येत असतात, रिपीट चालू असतं, म्हणजे रोज ट्रीटमेंट चालूच असते. नाही, पण मग एखादी ट्रीटमेंट सातत्यानं घ्यायला लागणं याचा अर्थ ती ट्रीटमेंट फुल प्रूफ नाही. नाही घेत नाही, जेव्हा एखादी ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला त्यातनं बरं वाटतं, म्हणजे मी नेहमी म्हणतो कोणत्याही डॉक्टरांच्याकडे वारंवार जायला लागणं हे त्या डॉक्टरांसाठी भूषणावं नाही. बरोबर. पण माझ्याकडे लोक येत नाही. मी तेच सांगतो ना, करोडो लोक आला तर मी वेडा होऊन जाईन. म्हणून देवाने योजना केली, चार्ट दिलाय, करा. माझ्याकडे लोक आता घरी स्वतः प्रॅक्टिस करतात. म्हणजे एकदा तुम्ही सांगितलं आणि त्यांना एकदा तुम्ही शिकवलं की या व्याधीसाठी हा पॉईंट तुम्ही दाबला पाहिजे, ते एकदा जेव्हा समजेल आणि ते जर आपण घरात बसून केलं तर पुन्हा तुमच्याकडे येण्याची गरज नाही. आवश्यकताच नाही. मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे, क्रॉनिक आता पॅरालिटिक, मी पॅरालिटिक पेशंट कितीतरी हजारो बरं केले. अच्छा. हजारो बरं केले. त्यांना यावं लागतं, कारण काही जे स्पेसिफिक आहे ते त्यांना कळत नाही, किंवा घरचे लोक पण करत नाही. घरच्या लोकांकडून ट्रीटमेंट घेत नाहीत लोक. ते आणि एक व्याधी आहे. आता मला 2दा शिंका आल्या. काय आल्या सांगा. बरोबर, चांगला प्रश्न आहे तुमचा, सांगा. का, कशामुळे आल्या आणि त्या आता थांबवायच्या आता हल्ली लोकांच्या शिंका गेल्या, ढेकर गेले, पाद गेले, काहीच येत नाही. मग ते बरं आहे का वाईट आहे? बॅड मॅनर्स. आणि शिंकला, एक्झॅक्टली, शिंकल्यानंतर सॉरी म्हणायचं असतं. सॉरी नाही हो, तुम्हाला शिंका येणे, तुम्ही खरं साखर वाटली पाहिजे, पेढे वाटले पाहिजे, तुमची सर्दी रिलीज होते, म्हणून तुमचं पित्त जे आहे ना ते रिलीज व्हायला लागलं, दाबल्यानंतर सुरू झालं ते. अच्छा. आता पाळी बायकांची, फॉर एक्झाम्पल बायकांसाठी पण एक प्रश्न आहे. 35व्या वर्षी पाळी जायला लागली, 40व्या वर्षी पाळी जायला लागली. किती भयावह आहे. आणि उलट पण आहे की
7व्या 8व्या वर्षी पण मुलींना आजकाल तो पाळी तर सुरू मोठा होते. धोका झालाय. हो अगदी. मग माझ्याकडे एक 10 वर्षाची मुलगी आली, पाळी थांबतच नाही. पीसीओडी प्रॉब्लेम किती येतात माझ्याकडं. मग त्यांच्या राशीच होतो. मग तुम्ही राशी कशाला म्हणता. मग त्या मुलीची राशी तिसरी मीन होती. मग मीन असल्यामुळे हे जे आता व्यक्ती कोण मीनचे आहेत इथं, तर ते विसरत नाहीत, लहानपणीच्या गोष्टी पण विसरत नाहीत. तर त्या मुलीचा मी कसा शोधून काढला पॉईंट. तिला राशी विचारल्याने विचारलं काय, तर टीचर म्हणाली सारखं झालं तुझी वही फाडून मी बाहेर टेकणार. तिच्या डोक्यातून जात नव्हतं ते. त्या टेन्शनमुळे तिचं पाळी बंदच होत नव्हती. अरे बापरे. ताबडतोब बंद झाली. मग एका बाईला पाळी येतच नव्हती. पाळी ही 53 पर्यंत आली पाहिजे. लोकांनी कोणी विचारातच घेतलं नाही. एका बाईने मला फोन केला 55 वर्षी. काय आहे म्हणाली, विपरीत झालं आणि मला रात्री भरपूर ब्लिडिंग झालं बादलीभर आणि मी काय करू, तुम्ही ट्रीटमेंट दिली. म्हटलं माझा गुन्हा नाही तो. तुझी पाळी कधी गेली होती. 35 वर्षी गेली होती. 35 ते 55 20 वर्षाचं साठून होतात. त्यामुळं कॅन्सर हे सगळं वाढलं ना. म्हणजे रोजच्या रोज संडास, तसं रोजच्या रोज पाळी ही झाल्या, म्हणजे रोजच्या रोज म्हणजे महिन्याच्या महिन्याला पाळी ही झाली पाहिजे. ह्याच्यावर कोणी उपचारच करत नाही. पण आमच्या इथं लगेच मी ट्रीटमेंट दिल्यानंतर 10 मिनिटाचं घरी जाऊन फोन आलेला आहे, पाळी आली मला 45 वर्षी. 37 वर्षी पाळी गेली. बरं आहे का. बरोबर नाही. पाळी गेली की स्त्रीचं हे गेलं, सौंदर्य गेलं. निसर्गानं जे काही दिलेलं आहे हा, त्याच्या मागे निसर्ग. काही ना काहीतरी योजना आहे योजना आहे, आणि ते शरीरशास्त्रासाठी ते आवश्यक आहे. आवश्यक आहे. त्यामुळं शिंक येणे, जांभई येणे या सगळ्या नॉर्मल आणि नॅचरल प्रक्रिया. त्याला आम्ही बॅड मॅनर्स म्हटले चुकीचा. माझा मुलगा सुद्धा काही वेळा म्हणतो बॅड मॅनर्स ते जेवणानंतर. आणि जेवणानंतर आलेला ढेकर आहे गुड मॅनर्स. जेवणानंतर लगेच मी तीन ढेकर येतात आपल्याला खाता खाता. आपण ओव्हरलुक करतो आणि खात राहतो मोठे ढेकर येईपर्यंत. शेवटी ढेकर यायचे बंद होतात. शेवटी कधीतरी 24 तासांनी येतात ते. मग बंद करायला जातो आम्ही. ताबडतोब ढेकर काढा. आता मी मिसळ खाल्ली आता मगाशी येताना. मिसळ खाऊन मी लगेच माझं इन्स्ट्रुमेंट घेतलं, लगेच ढेकर काढून आलो. जर ढेकर काढले नसते तर मी बोलू नाही शकलो असतो. माझा कसा लगेच बसायचा. जरासं एवढं बोललं की बसायचं. आज मी 12 तास बोलत असतो. पण असं म्हणतात की बोलल्यानं सुद्धा सर्वाधिक एनर्जी जात असते. जात असते 100%. मग तुम्ही जेव्हा 12-12 तास बोलता हं. त्यावेळेला ती एनर्जी पुन्हा रिजनरेट करण्यासाठी काय करता. तेच हे माझं बोट जे आहे ना, पूर्वी मला करायला लागायचं, आता ते करायला पण लागत नाही. माझी एवढी ती पातळी गेलेली आहे की मला काही करावं लागत नाही आता. तुम्ही अन्य कुठली औषधं घेत नाही. नाहीच आहे माझ्याकडे औषधच नाही. कशावरही औषध नाही. आमचे कुत्रे आहेत, कुत्र्यांना पण मी औषध देत नाही. माझ्या कुत्र्यांना वरती ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट आहे, अक्युप्रेशर आहे. अॅक्युप्रेशर आहे. हो, माझे कुत्रा आता एक 13 वर्षाचा आहे. तो 5 वर्षाचा दिसतो. आणि एक बापरे. कुत्र्याचं पिल्लू एक होतं घातलेलं, ते तर 10 वेळा ब्लड टॉयलेट करायचं. तर ब्लड टॉयलेट करण्याच्या ह्याला ट्रीटमेंट देऊन माझ्या घरचे म्हणाले याला टाकून दे, काय ते कसलं घेऊन बसलं. नाही म्हटलं याला बरं करून मी बाहेर सोडणार, मला टाकता येत नाही. बरं केल्यानंतर आता ते माझ्या घरी आहे, उदाहरण आहे, येऊन बघू शकता तुम्ही, माझ्या व्हिडिओमध्ये आहेत. ठणठणीत आहे, इंटरेस्टिंग, ब्युटिफुल आहे, ब्युटिफुल आहे. आणि कुत्र्यांना पण मी ट्रीटमेंट देतो. ज्यांच्या घरी कुत्रे आहेत त्यांना मी फुकटमध्ये ट्रीटमेंट देऊन येतो घरी. तुमचे गुरु कोण, हे सगळं तुम्हाला शिकवलं कोणी. तर मला शिकवलं म्हणजे मलाच पहिला आजारी पाडवलं ते बरं. गुरु म्हणजे गजानन महाराज. कारण गजानन महाराज हे माझ्या मिसेसचे आराध्य हे माझे पण मला माहितीच होते. पण लग्न झाल्यानंतर त्याचा हे जास्त प्रचिती आली ना. मग आता तुम्ही म्हटलं की अध्यात्म हे सगळं ठीक आहे, पण एक दिवस काय झालं, गुरुवारीच आपलं भांडण झालं बायकोचं माझं. भांडण झाल्यानंतर काय झालं, म्हटलं हे कशाला करतो तू गुरुवारचं हे सगळं. मी जरा वृश्चिक रास म्हणजे जरा कडक रास, बंद करा म्हटलं, ताबडतोब बंद करून टाक. आणि बंद करा आता, नको तुझं गुरुवारचं भांडण होतं आपलं, ते काय करायचं नाही, उपास काय. आणि त्या दिवशी नेमका आम्ही प्रसाद खाल्ला नव्हता. ती कामाला गेली, मी कामाला गेलो, दोघंही वर्किंग होतो. संध्याकाळी आलो, एवढं बोलत असताना भांडण चालू असताना दरवाजा वाजला, टक 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 टक. कोण आलं, बघितलं आले. मला म्हणाले गॅस सिलेंडर पाहिजे, आम्ही आत्ताच आलो, इथं बाहेरून आलो आणि आम्हाला इथं सेटल व्हायचं आहे, सिलेंडर जरा देता का. पण आमची शेगडी तिकडे आहे, ते शेगडी आहे आमच्याकडे, सिलेंडर तिकडे राहिला. हो म्हटलं घेऊन चला. मी काय नाही, ताबडतोब मी अगदी व्यवस्थित, मला सवय ती दिली आणि घेऊन झाले बसावं. मग म्हटलं ते महाराजांचा फोटो आहे इथं. अरे महाराजांचं मला महाप्रसाद मिळाला नाही. मग म्हटलं तुम्ही जेवणार काय, मग त्यात लक्षात आलं असेल, तर महाप्रसाद मिळाला नाही मला. तर जेवता काय, हो जेवतो म्हणाले. बसले, वांग्याची भाजी, भाकरी, काकडी सगळं घेऊन बसले व्यवस्थित. म्हणजे श्रद्धा पाहिजे ते बसले. थोड्यात मुलगा आला, किती मिनिटात, 10 मिनिटात मुलगा आला. बाबा सिलेंडर आला, तुम्ही इथं काय करताय, तू बस रे गप, मी जेवतो ना, जा तू. सिलेंडर 10 मिनिटात आला. निमित्त मात्र. हे सगळं स्वामी समर्थ असू देत, गुरु कोणी असू देत, स्वामी समर्थ असू देत, गजानन महाराज असू देत, साहेब कोणाचे काही श्रद्धास्थान आहे ते. मग ह्याच्यामुळंच माझ्या घराशेजारी महाराजांचं मंदिर झालं. त्याचा संस्थापक मी, म्हणजे स्थापना माझ्या हस्ते झाली, फाउंडेशन माझ्या हस्ते झालं. पण मी अजूनही बाहेर आहे. मग त्याचे उल्लेख आहे, माझा पुस्तकामध्ये माझा उल्लेख आहे. महाराजच माझं बघतात, इथंपर्यंत महाराजच घेऊन येतात. परत आमची कुलदेवी अंबाबाई, महालक्ष्मी. त्यामुळे इथं आलो पुन्हा. मी पुन्हा कोल्हापूरचा संबंध कोल्हापुरातूनच मिळालेली आहे ती.
तुम्हाला जर कोल्हापूरच्या लोकांना संपर्क साधायचा असेल तर कसा साधायचा? नाही, मी कोल्हापूरमध्ये येत असतो, महिन्याला तरी एकदा येतोच मी. तर त्याला मोबाईलवरती संपर्क करून मला ते येऊ शकतात. पण तुम्ही समजा ज्यांना काही व्याधीबद्दल काही हो. मार्गदर्शन पाहिजे असेल 100% तर त्याच्यासाठी तुम्ही किती चार्जेस घेता? चार्जेस म्हणजे आता 300 फर्स्ट 3 डेज, हं. 3 डेज 300, नंतर मग 250 अच्छा. नंतरचे किती लागेल तेवढ्या. पण माझ्या ह्याच्याप्रमाणे लोकांनी माझ्याकडे ट्रीटमेंट घेण्याऐवजी विनंती आहे, ट्रीटमेंट घेण्याऐवजी जे बरे झाले त्यांनी स्वतः प्रॅक्टिस करून करावं, कारण इतरांनाही चान्स द्यावा. मग मी काही लोकांना मग ते देवच आपल्या बाजूला करतात. हे लोक काही लोक येऊन मसाज घेतल्यासारखं, हेअर कटिंग घेतल्यासारखं येऊन बसतात. तसं बसायचं नाही. ही देवाने दिलेली रेअर विद्या आहे. माझं 65 वर्ष गेलेलं आहे. 65व्या वर्षी माझ्याकडनं सेवा करून घेणं ठीक आहे, पण त्याचा मेवा खाऊ नका. तर ते 3 दिवसात शिकून घ्या आणि ती सोपी केलेली आहे. सोपी म्हणजे कशी, थोडक्यात दाखवतो मी आता. तर तुम्हाला ही बोटं, हे मुखद्वार, हे खिडकी, पुढची खिडकी, मधली खिडकी, मागची खिडकी, नुसतं हे जरी केलं, 100 रुपयाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, 2 इन्स्ट्रुमेंट म्हणून 200 रुपये होतात. एवढं जरी केलं तर तुम्ही बरे राहाल. तुम्ही म्हटलं की परमनंट उपाय नाही, तर हा परमनंट उपाय आहे. तुम्ही रोज हे करत राहा. हातापेक्षा पायात करा, घालून नाही करू शकत. तर हे रोज करा तुम्ही. किती मिनिटं करायचं? 2 मिनटं रोज, सकाळी, दुपार, संध्याकाळ 3 वेळा करा. ड्रायव्हिंग करताना पण करू शकता. हे मुद्दाम का केलेलं आहे मी, पूर्वी माझं असं होतं, ते मुद्दाम का केलेलं आहे, तर हे ड्रायव्हिंग करताना पण असं करू शकता, ड्रायव्हिंग करू शकता. मग पुढं मी गाडीला देणार, सगळं प्लॅन माझे आहेत. गाडीला गाडीच्या स्टेअरिंगला स्टेअरिंगला देऊ शकता, क्लच प्लेटला देऊ शकता, कोणी करू शकतो. पण हे जे काही छोटे छोटे दात्रे आहेत हं. याच्यामध्ये जे काही तुमचे सगळे ह्यातले जे तळ हातावरचे, तळ पायावरचे जे काही पॉइंट्स आहेत ते दाबण्यासाठी किती प्रेशर असलं पाहिजे हे पण टेक्निक असेल ना? दाखवतो ना. बघा. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, रागाने करा, प्रेमाने करू नका. हे बघा दुखतंय, हो, हे बघा हो. दुखतंय. हे एवढं धावलं पाहिजे. म्हणून हे 4100 पॉईंट का म्हटले, मजाला गेलो नाही मी. हे कुणी तयार केलं त्यांनाच माहित नाही याचा वापर. भांडी तयार केलेत, स्वयंपाक करत त्यांना कुठे माहिती. तर हे मी माझं क्रिएशन, म्हणून तुम्हाला म्हटलं. मग महाराज का म्हटले मी, तर महाराजांनी कुणीतरी डोक्यात घातलं पाहिजे ना. आणि मग या टोकाचा पण काही उपयोग करतात तुम्ही? टोकाचा तो जास्तीत जास्त दाबावा लागतो. तेवढ्या नंतर तुम्हाला ते लागत नाही, आतपर्यंत असतं ते. सुरुवातीला साधं जरी तुम्ही कुठे जरी उभे राहिले, आता तुम्ही मगाशी उभे राहिला होतात मॅजिक वॉकरवरती, जाताना उभे राहून बघा, कमी असणार तुमचं. पण मी असं पण ऐकलेलं आहे की जर चुकीच्या पद्धतीनं ॲक्युप्रेशरचा वापर झाला तर त्याच्यातून अपाय होण्याची किंवा एखादा आजार वाढण्याची पण शक्यता असते का? बरोबर. म्हणजे आपण एक अशी आम्ही गोष्ट ऐकली होती की ब्रूस लीचा मृत्यू कसा झाला, म्हणजे त्याला मारलं गेलं बरोबर. आणि त्याचा हाताची एक विशिष्ट पद्धतीची शीर दाबली गेली, बरोबर. ज्याच्यामुळे त्याच्या रक्तवाहिनीमध्ये एक बुडबुडा तयार झाला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी एक बरोबर. काय मिथक असू कथा शकते, आहे. असू शकते. तर अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं ॲक्युप्रेशरचा वापर झाला तर त्याचा साईड इफेक्ट पण काही होऊ शकतो का? माझा एक शेजारी होता, त्याला सगळे पॉईंट शिकवले. शेवटी तो म्हणाला, मी म्हटलं मारण्याचा पण पॉईंट आहे, मला माहित नाही. म्हणजे लोकांना असं वाटेल की मला मारण्याचा पॉईंट आहे, पण मला माहित नाही. म्हणजे असा एक पॉईंट असू शकतो, पण तो दुरुपयोग आहे ना तो त्याचा. हो. तर तो करूच नाही, आणि मला पण नको, नाही दिला तर मला देवाने बरा येतो. तर तो मला म्हणाला, तो पॉईंट आहे का तुझ्याकडं? म्हटलं तो पहिला मलाच मारणार, म्हटलं काय गॅरंटी तुझी, असं म्हटलं. तर चेष्टेने काय झालं, तर आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत, तळवे आणि तळ हात आणि तळ पाय. त्यामुळे तुम्ही आता धोक्याबद्दल विचारलं तर तळ हातावर कसलाही धोका नाही, पण बरं. कितपत शार्प असावं हे हा. तुम्हाला कळलं पाहिजे. भोग पडता कामा नये. मग भोग पडलं तरी तिथून रक्त वगैरे येत नाही, पण लोक काय करतात, दाबून दाबून वेदना क्रिएट करतात. क्रिएट करू नका. अच्छा. तर वेदना, तुमचा जर पॉईंट असेल तर ती एक वेगळी वेदना असते. पू भरल्यासारखी, पस भरल्यासारखी वेदना असते. त्याच ठिकाणी दुखतं, बाकी ठिकाणी दुखत नाही. आणि जर ते प्रॅक्टिस व्यवस्थित केली हा. तर हळूहळू दुखणं पण कमी होतं. कमी नाही, 100% कमी हो, कारण मी होणार. आता मगापासून मी हा. एकीकडे पायामध्ये हे तुम्ही- त्यांनी दिलेले दाबतोय. तुम्ही ही बोटं अशी सुरुवातीला दाबा, अशी दाबा बोटं. तुम्ही बघा, सगळी बोटं कमी होणार. हो, सुरुवातीला त्याचं जे टोचण्याचं प्रमाण होतं ते आता हळूहळू कमी झालेलं आहे. आपल्या शरीरामध्ये नाडी किती आहेत माहिती आहे का आपल्याला? तर मी माझ्या काही व्हिडिओमध्ये 72,000, लोकांचं ऐकूनच, मी काय जास्तमध्ये डीपमध्ये कुठे जात नाही, मला थोडा वेळ नसतो. 72,000 मी म्हटलेलं आहे, पण मला 72 लाख असं मला त्याचं प्रूफ मिळालं. शेगावला गेल्यानंतर तिथं 3-4 बोर्ड आहेत, जुने बोर्ड आहेत, ते गोरक्षनाथाचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 72 लाख नाडिया ॲक्टिवेट करने के लिए आप क्या करते हैं, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर मी म्हणतो, आम्ही चंद्रेश्वरवर दगडावरती चालतो, आणि 72 लाख नाडी केल्यामुळेच माझ्या 72 लाख नाडीचं कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे एखादा पॉईंट दाबल्यानंतर सगळ्या बुडबुडे आवाज येतात बोटातून. तुम्ही म्हटलं ना ब्रुसली कडाकडा हाडं मोडायचं, हो. तर सगळे आवाज येतात. अनेक जण पाठदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल त्यावेळेला म्हणतात अंग रगडून दे, आणि त्यावेळेला रगडताना सुद्धा जर तो अंग मोडलं, अंग जेव्हा रगडणारा म्हणतात. माणूस इथं नाही आहे इंडियामध्ये. म्हणजे
ते चुकीचं रगडतात. त्यांना हेच नाही, ट्रेनिंग नाही आहे, त्यांना ट्रेनिंगच नाही आहे. आता मी हेअर कटिंग सलूनकडे जातो, दाबतात ते, त्यांना सांगतो मी माझं दाबू नको, दाबायचं तर मी सांगतो त्याप्रमाणे दाब. आणि परवा तरीसुद्धा कर्मधर्म सोयगानं परवा त्यांनी चुकून इथं दाबलं तर अजूनपर्यंत मला हाताला एक प्रकारची वेदना आहे, झणझणी येते. तर कधीही हेअर कटिंग सलून त्यांना सांगतो मी, ट्रेनिंगला पाहिजे तर माझ्याकडे मी देतो, तुम्ही करू नका, रगडू नका. सगळं चुकीचं आहे. मग तुम्हाला बरं वाटतं ते, बाकीच्या लोकांना बरं वाटतं. म्हणजे कातडी ही पातळ पाहिजे, ही कातडी जी आहे ही पातळ पाहिजे. ते कोणाचीही पातळ नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पॉईंट मिळत नाही. जाडी असल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं दाबल्यानंतर बरं वाटतं का म्हणे. मला कुठेही बॉडीमध्ये दाबा दुखत नाही मला. मग त्यांना माझे इझिली पॉईंट मिळतात, ते दाबतात. मग काही वेळा तर हा जर पॉईंट दाबला, तुम्ही ब्रुसलीचा प्रश्न केला, हा खांद्यावरचा जर पॉईंट तुम्ही असा दाबला तर माणूस चक्कर येऊन पडू शकतो, अनकॉन्शियस होतो. मग त्याला लगेच जागेवर पण आणता येतं. मगाशीच सांगितलं मी, हे दाबा. आणि असे माझे घडलेले आहेत प्रकार, पडलेले आहेत लोक, असे जंप मारून पडलेले आहेत. मग ते सांगत नाहीत मला थकलेलं आहे, म्हणून मी 3 दिवस घेतो. थकलेल्या माणसाला मी लगेच ट्रीटमेंट देत नाही, पहिल्या दिवशी वेळ लागतो. इथं सुद्धा येणारे आहेत तर तरी टाईम ठेवून यावा. लगेच माझं सेटिंग बिटिंग नाही, तुम्ही पूर्ण दिवस ठेवून यायचं, लागणार नाही. पण मला काहीतरी फीडबॅक द्यायचा आहे, परत घ्यायचं आहे, तर जाग्यावर आणावं लागतं. तर एक घटना म्हणून सांगतो, पाठदुखीसाठी पेशंट आला. पाठदुखीला माझ्याकडे रामबाण उपाय आहे, पण त्याची कारणं शोधायला पाहिजे. तो MRF मध्ये काम करायचा. MRF म्हणजे ती याची रबरची फॅक्टरी, नाईट ड्युटी असायची. ट्रीटमेंट दिल्यानंतर तो लोळायला लागला अक्षरशः. सगळ्या लोकांना मी पेशंटला मला परत पाठवायला लागलं, त्याला एकट्यालाच अटेंड करावं लागलं. मग नंतर माझ्या लक्षात आलं त्याला त्याची रास, वृषभ, धनु, ॲसिडिटी खूप होती. त्याच वेळी ते चिबूड आले होते, फुटं. तिकडे चिबूड म्हणतात, इकडे फुटं म्हणतात. त्याला सांगितलं आहे का तुझ्या घरी, ते खा जाऊन घरी. ते केला तर खाला. दुसऱ्या दिवशी तो आला पुन्हा. मग त्याला पाठवून दिलं मी, तसं एकटा पाठवून दिलं नाही, त्याच्या भाच्याला बोलवलं आणि पाठवून दिलं घरी. अजूनपर्यंत तो बरा आहे. तर काय झालं निदान हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच मेष ही वातपित्त कफ, वृषभ ही कफ आणि पित्त, लाईननं सांगतो मी. वृषभ ही कफ आणि पित्त, तिसरी मिथुन ही पित्त ओनली, मग चौथी आहे कर्क, तिला पित्त ओनली आणि काय नाही. पाचवी आहे सिंह, पित्त आणि पित्तच तिचं सिंह पाचवी. सहावी आहे कन्या, कन्या म्हणजे कफ. सातवी आहे तुळा म्हणजे कफ आणि पित्त. आठवी आहे वृश्चिक, वातपित्त कफ, म्हणजे जसं मेष आहे तसं ते सिमिलर आहे. त्याच्यानंतर 9वी आहे धनु म्हणजे पित्त. आणि 10वी आहे मकर म्हणजे कफ आणि पित्त दोन्ही आहे. जास्त खातात ते धनु, मकर आणि हे जे आहेत ना ते जास्त खातात. धनु, मकर आणि मीन हे जास्त खातात, म्हणजे त्यांना आवडीचं खायचा शौक असतो. झाला. मग 11 आहे कुंभ म्हणजे अतिविचार, संशोधक असती, त्यामुळं ती काय करते, अतिविचार करते. त्यामुळं तिला कफ ही तिची प्रवृत्ती आहे. कफ तिचा आणि प्रॉब्लेम होतो, मग तिचा विचार करून कफ वाढतो इकडं. आणि तिसरी लास्ट आहे ती मीन, शेवटची, ती ऑलराऊंडर रास आहे. जरी मुडी असली ना तर ती कचऱ्यातून विश्व निर्माण करू शकते, पण जर मूड नसेल तर कचरा करून टाकणार सगळं, अशी रास आहे. व्यसनी होते पुरुषामध्ये. बघा कोण कोण कुठल्या राशीचे आहेत, राशीचं नुसतं गायडन्स घेतलं तरी पुरेसं आहे. आणि मी लोक विचारला भविष्य विचारलं, मग भविष्य विचारू नका, राशी बदला. राशी बदला म्हणजे काय, 13वी रास करा. 13वी कुठे नाहीच आहे रास, सगळ्यातले चांगले पॉईंट घ्या आणि 13वी रास करा. म्हणजे तुम्ही राशी भविष्याच्या ऐवजी राशी आरोग्यावरती विश्वास ठेवता. राशी आरोग्य, म्हणून त्याला आरोग्य कुंडली, माझं आता छोटंसं पुस्तक येणार आहे, आरोग्य कुंडली. बर. तर हे पण आरोग्य कुंडलीच होतं, पण ते नाव दिलं गेलं नाही. पण तुमच्या या अॅक्युप्रेशरमुळे मानसिक विकारांवरती पण उपयोग होतो. 120%, 100 पण नाही, 120%. अल्झायमर असेल, आता छोटी मुलं येतात, आताची परिस्थिती बिकट आहे. विस्मरण असेल, नाही, आताची परिस्थिती बिकट आहे. कशा अर्थानं? सगळी जी झेरॉक्स कॉपी येतात, ज्या डिलिव्हरी चाललेत, त्या मुलं सगळी वीक आहेत. माझ्याकडे लहान लहान मुलं येतात, मला भयंकर वाईट वाटतं, रडायला येतं मला. त्या सगळ्या मुलांना कोणते आजार आहेत त्यांच्यामध्ये जास्ती? आजार म्हणजे मी मेडिकल टर्ममध्ये मी नाही सांगू शकत, पण त्यांचे सगळे आता न बोलणारी, घाबरलेली, किंवा त्यांचा आतमध्ये काही प्रॉब्लेम असलेली आता बोलायला लागली, बाय म्हणायला लागली, अशी किती उदाहरणं आहेत. म्हणजे प्रोड्यूस करू शकतो, एवढी उदाहरणं आहेत. एकाचं उजवी बाजू गेलेलीच होती, पूर्ण बरा आहे. दुसरा डोळे बुबुळे वर गेली, 5 मिनिटात खाली काढलेले आहे. माझ्या पुस्तकमध्ये आहे ते. पॅरालिसिस वरती काय उपयोग होतो? पॅरालिसिस तर ताबडतोब तुम्ही हे करा. जर तो घरच्या लोकांना सुद्धा माझा सल्ला आहे, आता पॅरालिटिक वाढलेले आहेत, कारण सगळ्यांची शक्ती गेलेली आहे, बॅटरी डाऊन आहे सगळ्यांची, कुणालाही माहित नाही. आता तुम्हाला जाताना तुमची सगळ्यांची बॅटरी चेक करून देतो, सगळ्यांची डाऊन आहे. कारण तुम्ही काम करताय, पण तुमची सर्व्हिसिंग कुठे करताय तुम्ही शरीरासाठी काय करताय? तर तुम्हाला भरपूर काम आहे, माझ्यासारखंच तुम्ही काम करताय, पण हे करा ना, बसल्या बसल्या पायात घालून बसा ना. आता माझं चालू आहे, तुम्हाला दाखवता सुद्धा चालू आहे. मी बसमधून येताना माझं पायातच असतं, हातातच असतं. बसमध्ये पण देतो मी, ट्रेनमध्ये पण देतो ट्रीटमेंट, कोणाला गायडन्स देतो, इन्स्ट्रुमेंट देतो, करा. माझी ट्रीटमेंट चालता बोलता चालू असते, कधी मी बंद नसते. रिफ्लेक्सॉलॉजी
बिंदू दाबन. बिंदू दाब. मग रिफ्लेक्सॉलॉजी का आलं? तळवे, तळ हात आणि तळपाय ते सेफ्टी आहेत. शरीरावर मी जाणतो, मी स्वतः करू शकतो, तुम्हाला मी करायला देत नाही. पण शरीरावर एकच बिंदू आहे, विसरण्यापूर्वी सांगतो. हे जर असं ठेवलं, हा मधला बिंदू म्हणजे थायरॉइड पॉईंट आहे. तर तो केला तर तुमचं जीवनच बदलून जाईल. तो त्याच्यामध्ये पुस्तकमध्ये माझ्या मेन्शन केलेला आहे, तो मधला बिंदू. खांद्याच्या हा. मागच्या बाजूला, आता खांदा आणि मानच्या इथला. हा, तर तुम्हाला उजव्या बाजूला दुखू शकतो, डाव्याला दुखणार नाही. पण हे हेरिडिटरी येतात, आई वडिलांचे येतात. झेरॉक्स कॉपी कशी आहे? मला असं वाटतं की या विषयावरती कितीही बोललं तरी कमीच आहे. कमीच आहे, कमीच आहे. याच्यावरती अनुभव घेतला पाहिजे. आणि आणि आज practical. ज्या कॉन्फिडेंटली, अत्यंत आत्मविश्वासानं आज आपल्याला महाजन सर या बिंदू दाबन पद्धतीविषयी माहिती देत आहेत. त्यांचं पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये पुस्तक आहे. तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती आता जो नंबर दिसतोय, या नंबरवरती आपण महाजन सरांना संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडनं या बिंदू दाबन प्रक्रियेविषयी म्हणजेच ॲक्युप्रेशर विषयी अधिक माहिती घेऊ शकता. जाता जाता मी एवढंच सांगेन की आपल्याकडे इतकं म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, किंबहुना तुमच्या हातामध्ये, आपले तुमच्या आरोग्य पायामध्ये, आपल्या हाती. आपले आरोग्य आपल्या हाती हे जर आहे, तर याचा प्रचार प्रसार करण्यात आपण कमी का पडतोय मग? कमी म्हणजे तेच सांगितलं की ज्ञानाचं अजीर्ण झालंय, आपल्याला माहित नाही. पण आता माहिती झाल्यानंतर आम्ही तरी प्रयत्न करूया ना. माझं अशी इच्छा आहे की कोल्हापुरातूनच मला याचं मूळ मिळालं तर त्याचं झाड हे कोल्हापुरात पहिला तयार व्हावं, ही माझी इच्छा आहे. मग तुम्ही त्यासाठी वारंवार कोल्हापूरला यावं अशी आमची विनंती आहे. येणार आहे तर तुम्ही लगेच बोलवलं की मी हजर असणार आहे. असं काय. मला वाटतं ज्या पद्धतीनं आता विनायक महाजन सरांनी या बिंदू दाबन प्रक्रियेबद्दलची माहिती दिलेली आहे, त्याचा आपण सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये साईड इफेक्ट नगण्य आहे, नगण्य. जवळपास काही नाहीये. फक्त कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हे सरांनी मगाशी सांगितलेलं आहे. त्यानुसार या पुस्तकाचा आधार घेऊन जर प्रत्येकानं आपण आपल्या तळ हातावरचे, तळ पायावरचे हे जे काही पॉईंट्स आहेत हे जर समजून घेतले आणि त्याचा जाणतेपणानं, सातत्यपूर्ण पद्धतीनं अवलंब केला, वापर केला, तर कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल. आजचा एपिसोड करण्यामागचा हाच उद्देश होता की गोव्यामध्ये आज ज्या पद्धतीनं महाजन सर या ॲक्युप्रेशर थेरपीचा प्रचार प्रसार करतायत, तो नेमका काय आहे, त्याच्या मागची त्यांची भूमिका काय आहे, अभ्यास काय आहे, हे मला पण जाणून घ्यायचं होतं. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आज महाजन सर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा जेव्हा कधी कोल्हापूरला याल तेव्हा आवर्जून आमच्या स्टुडिओमध्ये या. धन्यवाद. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.